हॅलो, आवाज येतोय का माझा? लाईव्ह आलेत का कोणी? एखादी कॉमेंट टाका म्हणजे मला समजेल. तर मित्रांनो, सुरू करू का? माझा आवाज येतोय का? आवाज येत असेल तर एखादी कॉमेंट टाका, आवाज येतो म्हणून. हॅलो, आज आपण प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व. ओके, राहुल अंधारे सर, आवाज येतोय का माझा? आवाज. सुजित शिंदे सर, ओके 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 ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, संपूर्ण जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, तुम्हा आम्हा बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची देवी सावित्रीबाई फुले, आरक्षणाचेच नव्हे तर या भारतातील सर्वच सामाजिक सुधारणांचे जनक राजर्षी शाहू महाराज, माझे वैचारिक गुरु प्रबोधनकार ठाकरे, तद्वतच तुम्हा आम्हाला ज्ञान मिळावं आणि हा अंधकार दूर व्हावा यासाठी ज्या ज्या समाजसुधारकांनी आणि खऱ्या संतांनी प्रसंगी आपल्या घरावर निखारा ठेवून कार्य केले, असे सर्व संत, समाजसुधारक आणि या सर्वांचा आचार विचार ज्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केला आणि खऱ्या अर्थानं या देशाला सामाजिक स्वातंत्र्य मिळवून दिले, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वच महापुरुषांच्या विचाराला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, सिंधुजन अकादमी या संस्थेच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून विविध विषयावर तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचं आयोजन या संस्थेच्या मार्फत करण्यात येत आहे. मित्रांनो, आजचं हे व्याख्यान जे आहे, व्याख्यान 230वं व्याख्यान आहे. यासाठी मला कौतुक करावं लागेल ते या संस्थेचे राजकुमार घोगरे साहेब, आमचे मित्र डॉक्टर सुनील शिंदे, जे व्यवसायानं डॉक्टर आहेत परंतु सातत्यानं बहुजन समाजाला हे अक्षरांचं, ज्ञानाचं वाण वाटण्याचं काम सातत्यानं ते करत आहेत. त्यांना टेक्निकल सपोर्ट म्हणून करणारे आमचे अमरावतीचे मित्र साई प्रसाद भांड सर आणि सर्व सिंधुजन अकादमीची संचालक मंडळी. मित्रांनो, आजच्या या व्याख्यानाला उपस्थित असलेले आमचे सर्वच मित्र, आमचे अनिसचे जालना जिल्ह्याचे समन्वयक बार्टीचे आणि परभणीचे प्रधान सचिव मुंजाजी कांबळे आहेत, सुकाळे आहेत, राजेश साळवे आहेत, राहुल अंधारे आहेत, राजेंद्र गायकवाड आहेत, पंकज आगरी आहेत. मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मोठ्या संख्येनं सर्व विद्यार्थी, सर्व मित्र आमचे या व्याख्यानाला उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो,
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे महाराष्ट्रामधले एक ज्वलंत जहाल अशा पद्धतीचे समाजसुधारक. मी यांच्या विचाराकडे वळण्याचं कारण असं झालं की ज्या वेळेला 1997ला MAचा अभ्यास करत असताना आम्हाला MAला महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचा इतिहास हा अभ्यासाला होता. आणि या इतिहासाचा अभ्यास करत असताना ज्या काही विविध चळवळी, विविध समाज, यामध्ये सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ, या सर्व चळवळीचा अभ्यास करत असताना जेधे, जवळकर, प्रबोधनकार ठाकरे या सर्वांच्या मध्ये हे जे काही समाजसुधारक आहेत, या सर्व समाजसुधारकांच्या मध्ये 19व्या शतकात, 18व्या शतकात, 18व्या आणि 19व्या शतकात ज्या काही चळवळी झाल्या, समाजसुधारणेच्या चळवळी झाल्या, या चळवळीमध्ये अत्यंत ज्वलंत अशा पद्धतीचे विचार आणि कृती करणारे समाजसुधारक म्हणून आपला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. मित्रांनो, त्याच वेळेला असं ठरवलं की प्रबोधनकारांचं वर पुढे MPhil, प्रबोधनकारावर PhD आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये माझे गुरुवर्य डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी PhDचा विषय प्रबोधनकारावर घेतला आणि महाराष्ट्रातली पहिली PhD प्रबोधनकारांच्या जीवनावरची, प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीला योगदान, असा विषय माझा PhDचा होता. तत्पूर्वी माझा परिचय तुम्हाला देतो. मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घुले, राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी येथे गेल्या 10 वर्षापासून या प्राचार्य पदावर कार्यरत आहे. यापूर्वी गंगाखेडे येथे शेषाबाई सीताराम मुंडे महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख आणि प्रभारी प्राचार्य म्हणून सेवा बजावली. अनेक विद्यापीठाच्या विविध समित्यावर कार्यरत आहे आणि माझे PhDचे 5 विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाखाली अवॉर्डही झालेले आहेत. विशेषतः फुले शाहू आंबेडकर, महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा हा एकंदरीतच अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. आणि याच प्रबोधनकारांच्या विचारामुळं मी महाराष्ट्र अनिसकडे सुद्धा नरेंद्र दाभोळकरांच्या सोबत काम करण्याचा योग लाभला, सहवास लाभला आणि आज परभणी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष या नात्यानं सुद्धा महाराष्ट्र अनिसमध्ये काम करतो. हे सर्व प्रबोधनकारांच्या विचाराची देण आहे हे नमूद करावं लागेल, कारण त्यांच्याच विचाराला अनुसरून हे जे मार्गक्रमण जे आहे, मार्गक्रमण सातत्यानं चालू आहे. मित्रांनो, प्रबोधनकारांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर फार मोठा असा इतिहास, जाज्वल्य अशा पद्धतीचा इतिहास प्रबोधनकारांनी आपल्या वाणीतून आणि कृतीतून या महाराष्ट्राला निर्माण करून दिलेलं आहे, चेतना दिलेली आहे. विचारांचं एक स्फुल्लिंग जे आहे, स्फुल्लिंग पेरण्याचं काम प्रबोधनकारांचं आहे. आणि मित्रांनो, विशेषतः पुरोहितशाही आणि भिक्षुकशाही या दोन्हीवर अजन्म अशा पद्धतीचे प्रहार जे आहेत, हे प्रहार प्रबोधनकारांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून सातत्यानं उमटविलेले आहेत. मित्रांनो, परवाच खरं म्हणजे या व्याख्यानाचा विषय प्रबोधनकारांचे हिंदुत्व हा विषय घेत असताना प्रबोधनकार हे जे नाव आहे, प्रबोधनकार म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885चा. मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीचं कार्य हे आपल्याला त्या काळ लक्षात घेऊन, म्हणजे साधारणतः त्या व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना तो काळ कसा होता, तिथली त्यावेळची व्यवस्था कशी होती,
सामाजिक व्यवस्था कशी होती, राजकीय व्यवस्था कशी होती, ह्या सर्व परिस्थितीचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला प्राधान्यानं त्या व्यक्तीचं मूल्यमापन करता येतं. म्हणून आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रबोधनकारांचा काळ हा 19व्या शतकातला आणि 20व्या शतकाच्या याच्यामधला काळ आहे. त्या काळामध्ये जरड बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये होत असत, केशवपण प्रथा होती आणि एकंदरीत शिक्षणाच्या संदर्भामध्ये फार थोडी बहुत जी सुरुवात आहे ही अशा पद्धतीची सुरुवात एकंदरीत शिक्षणामध्ये सुरू झालेली होती. म्हणजे एकंदरीत अंधकाराचं जे युग आहे हे या समाजसुधारकांच्या प्रेरणेने, समाजसुधारकांच्या कार्यामुळं आता कुठंसं थोडंसं एक प्रकाशमान होत होतं. अशा पद्धतीचा हा काळ होता. या काळामध्ये सुद्धा आपल्याला जर सांगायचं झालं तर असं आपल्याला सांगता येईल की धार्मिकदृष्ट्या मात्र अतिशय परावलंबित्वाचा काळ, धार्मिकदृष्ट्या अत्यंत रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड या सर्व बाबींमध्ये अगदी मध्ययुगीन काळातला बुरसटलेला अशा पद्धतीचा जो समाज आहे हा समाजाची अवस्था या काळात आपल्याला असलेली दिसून येते. म्हणून या काळामध्ये आपण पाहतो की प्रबोधनकारांचं जे कार्य आहे हे प्रबोधनकारांचं कार्य, त्यांचे जे वाक्य, त्यांचे जे विचार आजही आपण चौकामध्ये जर व्यक्त केले तर मित्रांनो की एक मोठा गहजब होतो आणि लोकांना असं म्हणजे एकंदरीत बुद्धीला पटतं. परंतु जे काही प्रतिगामी विचाराचे लोक आहेत, जे सनातनी विचाराचे जे लोक आहेत, हे सनातनी लोकांच्या विचाराच्या लोकांना ते सहन होत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रबोधनकार अत्यंत निर्भीड अशा पद्धतीनं आपले विचार जे आहेत हे विचार व्यक्त करतात आणि कार्यसुद्धा प्रबोधनकारांचं त्याच पद्धतीने. परंतु मित्रांनो, प्रबोधनकारांना पचवणं हे तसं या महाराष्ट्रामधल्या आणि देशातल्या सगळ्या लोकांना अवघड गेलेलं आहे. त्याचं कारण असं झालेलं आहे की ज्या वेळेला मी MA ला अभ्यास करत असताना सुद्धा माझ्या लक्षामध्ये ही बाब प्रकर्षानं आली. ती म्हणजे प्रबोधनकारांकडे पाहत असताना आपल्याकडे दोन विचारसरणी आहेत, एक डावी विचारसरणी आणि एक उजवी विचारसरणी. जी उजव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ते उजव्या विचारसरणीच्या लोकांना म्हणजे बाळासाहेब म्हणजे प्रबोधनकारांनी निर्माण केलेली शिवसेना असेल, प्रबोधनकारांचं काही प्रमाणामधलं हिंदुत्व असेल किंवा याचबरोबर त्याहीपेक्षा बाळासाहेबांचं हिंदुत्व असेल, हे सगळं यांना पचनी पडतं. परंतु प्रबोधनकारांचे भिक्षुकशाही विरोधीचे विचार, प्रबोधनकारांचे हिंदुत्वाविषयीचे विचार, प्रबोधनकारांचे एकूणच साहित्य जे आहे हे या उजव्या विचारसरणीच्या लोकांना पचनी पडत नाही. तसं डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत या डाव्या विचारसरणीच्या लोकांना प्रबोधनकार पसतात. पण प्रबोधनकारांकडे पाहत असताना ते बाळासाहेब ठाकरेंच्या चष्म्यातून प्रबोधनकारांकडे पाहतात. म्हणजे यांना बाळासाहेबांचं जे हिंदुत्व, कट्टर अशा पद्धतीचं जे हिंदुत्व आहे हे हिंदुत्व, नामांतराला त्यांनी केलेला विरोध, ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळं मग ते आपल्याला नकोच, ठाकरेच नकोत अशा पद्धतीची एक भावना मधल्या काळामध्ये निर्माण झाली होती. परंतु आता बहुजनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होत आहे, नवनवीन इतिहासकार निर्माण होत आहेत आणि या सर्व याच्यामधून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं असेल किंवा विविध लोकांनी प्रबोधनकारांचं जे वाङ्मय आहे हे वाङ्मय मोठ्या प्रमाणामध्ये छापलं गेलं आणि साहजिकच याच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार आता मोठ्या धुमधडाक्यात झाल्यामुळं एक फार मोठा वर्ग, फार मोठा चाहता प्रबोधनकारांचा या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मित्रांनो, तरीसुद्धा प्रबोधनकारांचे जे विचार आहेत हे पचायला अतिशय जड आहेत. प्रबोधनकारांचे विचार सहजासहजी लोकांना पचत नाहीत. त्याचं कारण असं आहे की ते अतिशय जहाल अशा पद्धतीचे विचार व्यक्त करतात. मित्रांनो, आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो आजचा विषय आहे की प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचं हिंदुत्व. परवा मी पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संवाद पुणे यांच्या वतीनं, खरं म्हणजे हे वर्ष जे आहे हे प्रबोधन पाक्षिकाचं शताब्दी वर्ष आहे. मित्रांनो, 16 ऑक्टोबर 1921ला प्रबोधनकारांनी आपला पहिला अंक जो आहे हा पहिला अंक प्रसिद्ध केला 16 ऑक्टोबर 1921ला आणि आता हे 2021 हे शताब्दी वर्ष आहे. आणि या निमित्तानं आपल्या महाराष्ट्राचे माननीय मंत्री सुभाष देसाई साहेब आणि या सर्वांनी खरं म्हणजे यावर्षी फार मोठ्या प्रमाणात प्रबोधनकारांचे हे कार्यक्रम
वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजित करायचे होते. त्याबाबत सर्व नियोजनही झालं होतं. परंतु या कोरोनाच्या या सर्व संसर्गामुळे, या महामारीमुळे हे सर्व कार्यक्रम जे आहेत हे काही ऑनलाईन पद्धतीनं घ्यावे लागले. यातच आपल्याला माहीत आहे की 21 जानेवारीच्या दरम्यान, 21 जानेवारी ते जवळपास 26-27 जानेवारीपर्यंत समाज पुण्याच्या वतीनं हरीश केंची सर असतील, महाजन असतील, ही सगळी जी काही टीम आहे या टीमने फार जबरदस्त अशा पद्धतीची सुरुवात पुण्यामधून केली होती. परंतु लगेच फेब्रुवारीमध्ये ह्या कोरोनाच्या महामारीमुळं हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते सर्व कार्यक्रमवर थोडीशी मर्यादा आलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, या निमित्तानं सिंधुजन अकादमीच्या वतीनं या ठिकाणी मला बोलण्याचा संधी दिली आणि याही निमित्तानं मला वाटलं की प्रबोधनकारांचं हे शताब्दी वर्ष आहे प्रबोधन पाक्षिकाचं. त्यानिमित्तानं आपण प्रबोधनकार आणि त्यांचा विषय ज्वलंत अशा पद्धतीचं हिंदुत्व, ही हिंदुत्वाची जी विचारधारा आहे, ही हिंदुत्वाची विचारधारा प्रबोधनकारांची नेमकी काय होती या संकल्पानं मांडणी करणं मला खरोखरच चांगलं वाटेल. मित्रांनो, प्रबोधनकारांचं हिंदुत्व म्हणजे या ठिकाणी विचार जे व्यक्त करणार आहे हे सर्व प्रबोधनकारांचे विचार प्रामुख्याने प्रबोधनकारांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये जवळपास 40 ते 42 ग्रंथ जे आहेत ते ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे अर्ध्यापेक्षा जास्त ग्रंथ जे आहेत हे सर्व ग्रंथ भिक्षुकशाही आणि पुरोहितशाही. लक्षात घेतलं पाहिजे की ब्राह्मण हा शब्द जो आहे, खरं म्हणजे ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही, ब्राह्मण्य जे आहे म्हणजे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की जे सुधारलेले जे आहेत, जे पुरोगामी विचाराचे जे ब्राह्मण आहेत याचं वावडं कोणालाही नाही. परंतु सनातनी विचाराचे जे ब्राह्मण आहेत किंवा जे हे ब्राह्मण्य जे आहे हे अशा पद्धतीने जोपासतात त्यांचा मात्र तिटकारा जो आहे हा तिटकारा प्रबोधनकारांना अर्थातच आहे. आणि एकंदरीत हिंदूच्या सगळ्या याला ऱ्हासाला कारणीभूत जर कोण असतील तर हे पुरोहितशाही आणि इथली भिक्षुकशाही आहे. हे परखड अशा पद्धतीचं मतप्रतिपादन जे आहे हे मतप्रतिपादन प्रबोधनकारांनी वेळोवेळी जवळ आपल्या ग्रंथामधून केलेलं आहे. यांचे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्तीचे जे ग्रंथ आहेत हे या भिक्षुकशाही आणि पुरोहितशाही इथल्या ज्या काही विविध रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड यांना नेस्तनाबूत करण्यासाठी, यांचा भांडाफोड करण्यासाठी प्रबोधनकारांनी केलेले आहेत. आणि प्रबोधनकारांचे सर्व विचार जे आहेत हे विचार सातत्यानं कॉपी नसून एक नवा विचार जो आहे हा नवा विचार प्रबोधनकारांनी सातत्यानं मांडलेला आहे. मित्रांनो, प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे याच्यामध्ये हे जे आहे ब्राह्मणी हिंदुत्व नाही, बहुजनांचा हिंदुत्वाचा वेगळा विचार जो आहे हा वेगळा विचार प्रबोधनकारांनी सातत्यानं मांडलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळानं हिंदुत्व नावाचा 4था खंड जो आहे हा 4था खंड प्रकाशित केलेला आहे. आणि या खंडामध्ये म्हणजे जे काही जाणकार लोक आहेत त्या जाणकार लोकांनी खरं म्हणजे हे मूळ जे ग्रंथ आहे ते मूळ ग्रंथ वाचायला हरकत नाही. त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे दिव्य हा जो ग्रंथ आहे हा छोटासा जवळपास 40-50 पानाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ हिंदू धर्माचे दिव्य. आणि त्याच्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेला म्हणजे साधारणतः 1919 मध्ये हा ग्रंथ रचलेला आहे, ग्रंथ केलेला आहे. आणि त्याच्या दुसऱ्या आवृत्तीला म्हणजे पहिली आवृत्ती 4च महिन्यामध्ये संपली आणि लगेच दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेला त्याला संस्कृतीचा संग्राम या नावाचं जे काही छोटेखानी पुस्तिका आहे ही छोटेखानी पुस्तिका ती गजानन भास्करराव वैद्य यांना अर्पण केलेली. गजाननराव भास्कर वैद्य म्हणजे हे आद्य मिशनरी, हिंदू मिशनरी म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल, त्यांना हे अर्पण केलेली आहे. हे 2 पुस्तकं. तिसरं पुस्तक जे आहे त्याच्यामधलं हिंदू जनांचा ऱ्हास आणि अद्धपात. हे हिंदू जनांचा ऱ्हास आणि अद्धपात आपल्याला माहीत आहे की आपण रोमन साम्राज्याचा ऱ्हास आणि अद्धपात हे लोकांना परवलीचा शब्द झालेला आहे. परंतु हिंदू जनांचा ऱ्हास आणि अद्धपात हे बॅरिस्टर S.C. मुखर्जी यांचा जो काही ग्रंथ होता, यांचं जे छोटेखानी म्हणजे पुस्तक होतं, या पुस्तकाचं भाषांतर प्रबोधनकारांनी केलेलं या हिंदुत्व नावाच्या 4थ्या खंडामध्ये आहे. आणि त्यालाच
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे ही एक छोटेखानी एक पुस्तिका, या जवळपास 4 ग्रंथांचा मिळून हिंदुत्व नावाचा प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मयामधला 4था खंड आहे. मित्रांनो, हे यासाठी आपल्याला सांगत आहे की जिज्ञासूंनी हे समग्र याच्यामधला जो खंड आहे वाचकांसाठी उपलब्ध आहे, हा उपलब्ध खंड त्यांनी वाचला पाहिजे. सगळ्यात आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचे प्रबोधनकार हे डोळस अभिमानी आहेत. म्हणजे हे यांचा अभिमान जो आहे हा डोळस अभिमान आहे. तो डोळे झाकून त्यावर ते म्हणजे आपला विश्वास ठेवित नाहीत. जातीभेदाचा पुरस्कार करणारी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानला जडलेली व्याधी आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रबोधनकार करतात. आणि मित्रांनो, देवळे म्हणजे भिक्षुकशाहींच्या लोभी स्वार्थी वृत्तीचे आणि त्यांच्या संपत्तीच्या संग्रहाची समाजपराडमुख दृष्टीचे केंद्र आहेत. अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही अत्यंत प्रक्षोभक अशा पद्धतीचे विधानं, सहजासहजी न पचणारी जे विधान आहेत, परंतु हे वास्तव आहे. आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रबोधनकारांच्या संदर्भामध्ये आपण सांगत असताना आपल्याला माहीत आहे की प्रबोधनकारांचे हिंदुत्व जे आहे, प्रबोधनकारांची हिंदुत्वाची जी संकल्पना आहे, ही प्रबोधनकारांची हिंदुत्वाची संकल्पना ही वैदिक ह्याच्यावर आधारलेली आहे. म्हणजे 4 वेद आणि उपनिषद याचा पुरस्कार करणारी जी म्हणजे पुरस्कार करणारं जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाचं कारण हिंदू धर्माचं दिव्य जे आहे, हा ग्रंथामध्ये प्रबोधनकारांनी हे सर्व प्रतिपादन करत असताना कुठल्याही धर्माला ज्यावेळेला प्रतिपादन केलं जातं, धर्माची वाढ केली जाते, धर्माचा विकास केला जातो, त्यावेळेला 2-3 गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे त्या धर्माचे ग्रंथ, त्या धर्माचं तत्वज्ञान आणि त्या धर्माचा लोकसंग्रह. धर्माच्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये जर बघितलं गेलं तर वैदिक धर्म जो आहे, हा वैदिक धर्म आज आपल्याला माहीत आहे की खरं म्हणजे हा वैदिक धर्म ब्राह्मणांनी स्वतःपुरता मर्यादित केलेला आहे आणि सर्व बहुजनांसाठी पुराणोक्त अशा पद्धतीचे विधी जे म्हणजे पुराणाच्या अनुषंगानं, म्हणजे नंतर ब्राह्मण ग्रंथ जे लिहिले गेलेत त्याच्या आधारे सर्व क्षुद्रचे, क्षत्रिय असतील, क्षुद्र असतील, ब्राह्मणांच्या दृष्टीनं ब्राह्मण वगळता परशुरामानं 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली, हा सिद्धांत प्रतिपादित करून बाकीचे सगळे क्षुद्र आणि या सर्व क्षुद्रांना पुराणोक्त अशा पद्धतीचा जो विधी आहे, पुराणोक्त पद्धतीचा विधी केला जातो. परंतु खरे जे हिंदू जे आहेत, हे हिंदू म्हणजे जे वेदोक्त अशा पद्धतीचा आर्यांचं आगमन, म्हणजे आर्यांच्या आगमनाच्या नंतर त्यांनी वेदोक्त जे काही ग्रंथ रचले, उपनिषद जे रचले, हे या हिंदूचे मूळ ग्रंथ आहेत. आणि याच ग्रंथाच्या आधारे हा धर्माचं जे तत्वज्ञान आहे, हे धर्माचं तत्वज्ञान या संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारं तत्वज्ञान आहे, अशा पद्धतीचं प्रतिपादन प्रबोधनकार करतात. मित्रांनो, ही तळमळ जी आहे, म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं गेलं तर प्रबोधनकारांचं हे सगळं लिखाण जे आहे, हे सत्यशोधक चळवळीच्या काळामधलं लिखाण आहे. त्याच्यामुळे याची भाषा कठोर भाषा आहे, संतप्त वृत्तीनं हे जे लिखाण आहे हे लिखाण केलेलं आहे. ते असं म्हणतात की आता ह्या भिक्षुकशाहीमुळं हिंदू धर्म जो आहे हा रसातळाला गेलेला आहे, हा हिंदू धर्म नेवळट झालेला आहे आणि या हिंदू धर्माला आता नुसत्या मलमपट्टीनं याचं भागणार नाही, तर याला आता शस्त्रक्रियाच केली पाहिजे. मित्रांनो, आमचे चंद्रकांत गांगुर्डे सर, महेश शिरसाट सर हे सुद्धा या ठिकाणी याला आलेले आहेत. मित्रांनो, हे जे सगळं सांगत असताना प्रबोधनकारांची खरं म्हणजे आपण तळमळ लक्षामध्ये घेतली पाहिजे की प्रबोधनकारांना असं वाटतं की या हिंदू धर्माला या भिक्षुकशाहीनं आणि या पुरोहितशाहीनं जे काही दोष लावलेले आहेत, हे दोष दूर केले पाहिजेत आणि पुन्हा एकदा गौरवाचं स्थान, पुन्हा एकदा हिंदू धर्माला सन्मानाचं स्थान या जगामध्ये निर्माण झालं पाहिजे. हिंदूंचा लोकसंग्रह मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पाहिजे. ही प्रबोधनकारांची तळमळ जी आहे, ही तळमळ आपल्याला पदोपदी आणि सातत्यानं आपल्याला जाणवते आणि आपल्या लक्षामध्ये येते. मित्रांनो, आपल्या लक्षामध्ये असं घेतलं पाहिजे की ज्या वेळेला हिंदू धर्माचं जे तत्वज्ञान आहे, हे हिंदू धर्माचं तत्वज्ञान एकंदरीत या सर्व जगामधले सर्व धर्मांचा मूळ पाया म्हणून, मूळ तत्वज्ञान म्हणून आपल्याला हिंदू धर्माकडे पाहता येतं. बाकीचे सर्व धर्म जे आहेत
हे सर्व धर्म त्या जे काही म्हणजे हिंदू धर्मामधले हिरे मोती माणिक जे आहेत त्या हिऱ्या मोत्या माणिकापैकी ही जी काही बाकीचे धर्म आहेत या धर्मामधून बाहेर पडलेले जे अनेक हिरे आहेत अशा पद्धतीचं प्रतिपादन प्रबोधनकार करतात. आणि मित्रांनो, मुस्लिम म्हणवणाऱ्या देशबांधवांचा सुद्धा संस्कृतीचा आत्मा जो आहे हा संस्कृतीचा आत्मा आर्यच आहे. जसं सावरकर असतील किंवा याबरोबर स्वामी समर्थ रामदास असतील की पतित करावे पावन अशा पद्धतीचा सिद्धांत जो आहे या सिद्धांताला अनुसरून सुद्धा प्रबोधनकार आपल्या विचाराची या ठिकाणी पेरणी करतात. हिंदू धर्माची दशा अशी का झाली या अनुषंगानं सुद्धा मित्रांनो प्रबोधनकारांचे विचार जे आहेत ते अतिशय जाज्वल अशा पद्धतीचे विचार आहेत. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना मला असं सांगावं असं वाटतं की खरं म्हणजे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की हिंदू धर्माला अशा पद्धतीची अवकळा का प्राप्त झाली. असा एक अत्यंत चांगला असलेला धर्म, सगळ्या धर्माचे सारतत्व असलेला धर्म, तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये सर्व जगाला मार्गदर्शन करणारा धर्म, या धर्माला अवकळा का प्राप्त झाली याकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं की या धर्मामध्ये ज्यावेळेला चातुर्वर्णीय व्यवस्था निर्माण झाली, चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण निर्माण झाले. भलेही ते श्रम विभागणीच्या तत्वावर निर्माण झाले असतील, परंतु थोड्याच कालावधीमध्ये ब्राह्मण वर्गानं आपलं जे स्तोम आहे हे स्तोम माजवण्यासाठी, आपलं श्रेय माजवण्यासाठी एकंदरीत त्याच्या रोटीबेटी व्यवहार बंद केले, जातीच्या भिंती कडक केल्या, अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाहाच्या माध्यमातून अनेक संकर निर्माण झाले आणि ज्या 4 ज्या वर्ण निर्माण झाले होते या 4 वर्णामधून आज आपण पाहतो की या देशामध्ये 6,500 जाती निर्माण झालेल्या आहेत. आणि या 6,500 जातीमध्ये निर्माण झालेला हा देश तितक्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विभागला गेला. जातीभेतीच्या भिंती कठोर झाल्यामुळं या हिंदू धर्माचा लोकसंग्रह जो आहे हा लोकसंग्रह एकजिनशी राहिलेला नाही. हे भाग सर्व फुटलेला आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपला समजत नाही. हे या जातीपातीचा दुष्परिणाम असल्याचं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी भीमाशंकर ढालके हे सुद्धा या ठिकाणी आलेत. आपलं सुद्धा स्वागत आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी असं प्रतिपादन करत होतो की ज्या वेळेला ही चातुर्वर्ण्याची निर्मिती झाली, या चातुर्वर्ण्याच्या अगोदर या ब्राह्मण वर्गानं जे काही साध्य जे आहे म्हणजे एकंदरीत धर्म जो आहे हा धर्म कर्मकांडामुळे किचकट बनवला गेला होता. या धर्मामध्ये अनेक मोठ्या पशुहत्या होत होत्या. यज्ञयागाचं स्तोम मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं होतं आणि यज्ञामध्ये पशुहत्या फार मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या. या पशुहत्येला कंटाळून या यज्ञयागाला कंटाळून म्हणजे यज्ञयाग किती करावे तर दिवसातून म्हणजे एका व्यक्तीला 5-5, 6-6 पद्धतीचे यज्ञ करावे लागायचे. आणि एवढंच म्हणजे या सर्व याला धर्माला लोक सर्वसामान्य जनता कंटाळलेली होती. म्हणून यातून काय झालं तर यातून आपल्याला माहित आहे की जैन धर्म जो आहे महावीरांनी इसवी पूर्व 6व्या शतकामध्ये जैन धर्म जो आहे हा एक मोठा गट जो आहे हा हिंदू धर्मातूनच बाहेर पडला. नंतर आपल्याला पाहता येतं की बौद्ध धर्म जो आहे हा बौद्ध धर्म सुद्धा महात्मा गौतम बुद्धांनी एक अहिंसेच्या याच्यावर प्रस्थापित असलेला म्हणजे टोकाची हे अहिंसा असलेला जैन धर्म आणि मध्यम मार्ग असलेला बौद्ध धर्म हे दोन्ही धर्म जे बाहेर जे पडले हे दोन्ही धर्म हिंदू धर्मामधूनच बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हिंदू धर्माचा लोकसंग्रह वाढायला पाहिजे होता. हिंदू धर्माचे जे काही मिशनरी आहेत, हिंदू धर्माचे जे काही जसं बौद्ध धर्माची सुरुवात झाल्यानंतर बौद्ध भिक्खू जे आहेत या बौद्ध भिक्खूंनी भलेही या देशामधून बौद्ध धर्म थोडासा परंगादा झाला असला तरी तो सिलोन किंवा बाकीचा म्यानमार असेल, श्रीलंका असेल, चायना असेल, जपान असेल या सर्व देशामध्ये बौद्ध भिक्खूंनी हा धर्म वाढवला. तसा हिंदू धर्म जो आहे हा हिंदू धर्म जगाच्या पाठीवर जर आपण जर गेलं तर जगाच्या पाठीवर अनेक या ठिकाणचे ज्या वेळेला आर्य गेले, या ठिकाणचे तत्वज्ञ गेले, त्या ठिकाणी आपलं त्यांनी तत्वज्ञान मांडलं.
परंतु तिथल्या लोकांना हिंदू धर्माची दीक्षा देण्याचं काम केलं का? तर हे काम मात्र आपल्याला खेदानं असं म्हणावंसं वाटतं की अशा पद्धतीचं काम जगामध्ये कुठेही झालं नाही, किंवा या हिंदू धर्माचे जे काही अभिमानी लोक आहेत, हिंदू धर्माचे जे तत्त्वज्ञान मांडणारे जे लोक आहेत, या हिंदू धर्माच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे काम झालेलं दिसून येत नाही. आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की पुढचा जो कालखंड जो आहे, ह्या पुढचा कालखंड जर लक्षामध्ये घेतला असता 1000 वर्षापूर्वी, म्हणजे 1000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीच्या अलीकडे एकही मुसलमान आपल्याला या देशामध्ये दिसून येत नाही. परंतु म्हणजे ही सगळी जे काही आहे, हे अरब जे लोक आहेत, ही अरब लोक प्रामुख्यानं आपल्याला या देशामध्ये फार कमी संख्येनं या ठिकाणी आलेली दिसून येतात. आणि किती हिंदू मुसलमान समजा म्हणजे राजकर्ते झाले तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहीत आहे की ही जी काही जमात आहे, हिंदुस्थान आपला मायदेश, जसं आपल्याला वाटतं की हिंदूंना आपल्या देशाविषयीचा अभिमान आहे, तितकाच अभिमान बाळगण्याचा या भारतातल्या मुसलमानांना सुद्धा बाळगण्याचा अभिमान आहे. कारण ही सगळी जी काही मुसलमान समाज आहे, म्हणजे आजचा जर मुसलमान समाज या देशामधला जर बघितला गेला तर याच्यामधला 5% समाजसुद्धा, एकूण समाजाच्या 5% समाजसुद्धा मूळचा अरबमधून आलेला हा समाज नाही. म्हणजे आपल्या लक्षामध्ये जर आलं तर बाकीचा सगळा समाज जो आहे हे कन्व्हर्टेड मुस्लिम आहेत, हे सर्व पूर्वाश्रमीचे हिंदू आहेत. ह्या सर्वांची संस्कृती जी आहे, ही संस्कृती आपलेच भाई बांधव आहेत, हे आपल्याला प्रामुख्यानं सांगावं लागतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मोहम्मद पैगंबर जे आहेत, हे मोहम्मद पैगंबर 632 मध्ये, इसवी सन 632 मध्ये जर आपण बघितलं गेलं तर मोहम्मद पैगंबरांचा एकंदरीत अरबस्थानमध्ये दरिद्री कुटुंबामध्ये जन्म झाला होता. अरबस्थानामध्ये सुद्धा पूर्वी मूर्तीपूजकच लोक होते. जरी आज मुस्लिम समाज एक देवो भव या तत्वाचा बनलेला असला तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की मक्का जे आहे, मक्केच्या काबा या ठिकाणी 360 मूर्त्या होत्या. आणि ज्यावेळेला मोहम्मद पैगंबर जे आहे, ते मोहम्मद पैगंबर एक देवाच्या संदर्भामध्ये बोलतात आणि त्यावेळेला त्याने आपला धर्म जो आहे, निव्वळ तत्वज्ञान सांगून धर्म वाढत नाही, तर हे मोहम्मद पैगंबरांनी जाणलं. आणि मोहम्मद पैगंबरांनी तिथले जे काही रानटी अरब जे आहेत, जे काही मागासलेले जे लोक आहेत, या मागासलेल्या लोकांमध्ये तलवारीच्या या देऊन त्यांना राज्य प्रतिपादन करायला, राज्य हस्तगत करण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि त्यावेळेला मोहम्मद पैगंबरांना असं सांगितलं की एकंदरीत म्हणजे ज्या वेळेला युद्ध होईल, त्या युद्धामध्ये तुम्ही जर जिंकलात तर तुम्हाला एकंदरीत शत्रू सैन्याची संपत्ती मिळेल, तुम्हाला म्हणजे फार मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळेल, सगळं काही प्राप्त होईल. परंतु या युद्धामध्ये जर तुम्हाला हार पत्करावी लागली, या युद्धामध्ये जर तुम्हाला मरण पत्करावं लागलं तर डायरेक्ट तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणजे दोन्ही पद्धतीचा फायदा जो आहे, एकतर युद्धातून काहीतरी मिळेल हा फायदा, आणि नाही मिळालं, मृत्यू आला तर स्वर्गाचा फायदा. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला माहिती आहे की जे काही न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा चमत्कार मोहम्मद पैगंबरानं केला. आणि आपल्याला माहिती आहे की सिंधू नदी ते पोर्तुगालपर्यंतचा भाग आणि अरबी समुद्र ते होल्गा नदीपर्यंतचा भाग, हा सगळा 80 वर्षाच्या कालखंडामध्ये हा सगळा मुस्लिम अशा पद्धतीचा धर्म जो आहे, हा मुस्लिम धर्म फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला. आमचे मित्र तुकाराम बोकारे सर सुद्धा आलेले आहेत. नमस्कार सर. शंकर निकम सर आहेत, आपलं सुद्धा स्वागत सर. मित्रांनो, मी हे सगळं यासाठी सांगत आहे की मोहम्मद पैगंबरानं जे काही देव एक हे जे काही हे प्रतिपादित केलेलं आहे, हे वैदिक धर्मामध्ये नव्हतं का? तर 100% होतं. वैदिक धर्मामध्ये छंदोगोपनिषद जे आहे, या छंदोगोपनिषदमध्ये जी काही अनुक्रमणिका 6 खंड 2 मध्ये आसिदेक मेवा द्वितीयम, म्हणजे एकमेका द्वितीयम अशा पद्धतीचा जो उल्लेख आहे देवाच्या संदर्भामधला, म्हणजे देव एक आहे, हे वेदाचंच तत्वज्ञान आहे.
हे म्हणजे मोहम्मद पैगंबरानं काही नवीन तत्त्वज्ञान मांडलेलं आहे का? तर नवीन तत्त्वज्ञान मांडलेलं नाही आपल्याला दिसून येतं. तर या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मात्र तलवारीच्या जोरावर प्रामुख्यानं केला आणि यातून आपल्याला माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जसा प्रचार प्रसार हिंदू धर्माचा व्हायला पाहिजे होता तो न होता मुस्लिम धर्माचा मात्र आपल्याला झालेला दिसून येतो. आणि यातूनच म्हणजे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञानाच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं की शहाजहान बादशाह जो आहे, शहाजहान बादशहाचा पुत्र दारा शिकाहो यानं उपनिषदांची पर्शियन भाषेमध्ये भाषांतर, कारण याच्यामधला अतिशय महत्त्वाचा जो सार आहे, महत्त्वाचा सार त्याला पटलेला होता म्हणून त्यानं पर्शियन भाषेमध्ये ती सगळी भाषांतरं जी आहे ती भाषांतरे केलेली होती. म्हणजे मूळचा जो हिंदू धर्म आहे हा निर्गुण निराकार देवाला मानणारा, एक देवाला मानणारा, नेचर वर्शिप जे आहे म्हणजे जे काही निसर्गपूजक जो आहे हा निसर्गपूजक हिंदू धर्म आहे. म्हणजे निसर्गामधल्या ज्या ज्या गोष्टीपासून आपल्याला फायदा होतो त्या गोष्टीची पूजा करणं, त्या गोष्टीचं म्हणजे एकंदरीत त्या गोष्टीची स्तुती करणं, कारण स्तुती कोणाला आवडत नाही, म्हणजे स्तुती अशी प्रत्येकाला आवडते आणि स्तुती त्याची केल्याच्यानंतर तो आपल्यावर कृपादृष्टी टाकेल अशा पद्धतीचं जे तत्त्वज्ञान आहे हे नंतरचे रूढी प्रथा कर्मकांड याला अजिबात प्रबोधनकार महत्त्व देत नाही. हे प्रबोधनकार म्हणजे हे नंतर प्रबोधनकार असं म्हणतात की हा धर्म एका ज्यांच्या हातामध्ये गेला त्या लोकांनी या धर्माला अत्यंत नेबळट बनविलं, अत्यंत कुचकामी अशा पद्धतीचा या पुरोहितशाही वर्गानं आणि या जे काही भिक्षुकशाही जी आहे या भिक्षुकशाही वर्गानं हा धर्म बनवला. मूळचा जो धर्म आहे हा मूळचा धर्म निर्गुण निराकार देवाला मानणारा, निर्मिकाला मानणारा, एक देवाला मानणारा, नेचर वर्शिप करणारा, निसर्गपूजक असलेला हा वैदिक धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जगातल्या सगळ्या धर्माचा बाप म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचं सगळं सार जे आहे हे सार आपल्याला वैदिक धर्मामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. रामभाऊ मुटकुळे सर आलेले आहेत, आमचे मित्र आहेत. रामभाऊ आपलं सुद्धा स्वागत. मित्रांनो, म्हणून मला असं सांगायचं आहे की जे म्हणजे मुस्लिमाच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर मुसलमानांच्या याच्यामध्ये जे स्वतःला मुसलमान समजतो तो मुसलमान, तसं हिंदूंच्या याच्यामध्ये मात्र अनेक जे विधी जे आहेत या विधी जे आहेत ह्या विधी जर एखाद्या परधर्मामध्ये गेलेला माणूस असेल त्याला परत स्वधर्मामध्ये आणायचा असेल तर फार मोठा विधी करावा लागायचा. या संदर्भामध्ये आपण थोडंसं विस्तारानं बोलू. परंतु मित्रांनो, जो काही हिंदू म्हणजे जी काही प्रवृत्ती आहे हिंदूंची प्रवृत्ती आणि मुस्लिमांची प्रवृत्ती ही प्रवृत्ती आपल्याला फार भिन्न असलेली दिसून येते. म्हणजे एकंदरीत जे काही इस्लाम धर्म जो आहे हा म्हणजे सापडेल त्याला मुसलमान करावा आणि मुसलमान धर्म वाढवावा. जसं आपल्याकडे माहीत आहे की जसं आपण म्हणतो की महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं याच्यामध्ये इस्लामामध्ये अनेक दोष असूनही याचा भरभराट जी झालेली आहे व्यावहारिक दृष्ट्या मुस्लिम जे लोक आहेत हे मुस्लिम दृष्ट्या आपल्याला जास्तीत धर्माच्या बाबतीमध्ये जास्त जागरूक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून प्रबोधनकार जे आहे ते प्रबोधनकार खरं म्हणजे या मुस्लिम म्हणजे या ठिकाणी त्यांचा द्वेष म्हणून नाही, परंतु प्रबोधनकारांची अशी मांडणी आहे की आपल्याला द्वेष करून चालणार नाही. म्हणून आपल्याला एकंदरीत ही जी आहेत हे सुद्धा आपले भाई बांधव आहेत. या संदर्भामध्ये खरं म्हणजे आपण पुढं बोलणार आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अरबाच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक शोध लावले. इसवी सन 705 मध्ये अल्जेबर उर्फ बीजगणिताचा शोध, गणिताचा शोध हा एकंदरीत अरबांनी लावलेला आहे. खगोल असेल, वैद्यकशास्त्रामधलं अनेक जे काही तत्वज्ञान असेल हे जगमान्य अशा पद्धतीचे अनेक ग्रंथांची भाषांतर असतील. शिल्पशास्त्र असेल, प्रामुख्यानं अर्वाचीन युरोपामध्ये सुधारणेचा पाया सुद्धा मुस्लिम संस्कृतीच्या आधारावर झालेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की एकंदरीत अरब या ठिकाणी आले, मुस्लिम जरी या ठिकाणी आलेले असले तरी भारतामधल्या अनेक शिल्पशास्त्रामध्ये अनेक ज्या काही वास्तुशिल्पामध्ये फार मोठी प्रमाणामध्ये प्रगती जी आहे ही प्रगती मुस्लिमांनी सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला नाकारता येत नाही. मग मित्रांनो, आपल्याला हिंदू धर्माकडे वळत असताना आपल्याला असं सांगता येतं की पंडित विल्यम मॅक्स मुलर जे आहेत हे मॅक्स मुलर असं म्हणतात की आमचे बापजादे जे आहेत हे आमचे बापजादे रानटी होते, परंतु ते असंस्कृत होते. त्यावेळेला कुशाग्र बुद्धीचे असणारे आणि सुधारणेच्या अत्युच्च शिखरावर असणारे जो हिंदू धर्म आहे
जो वैदिक धर्म जो आहे, या वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान, वैदिक धर्माचं नीतिशास्त्र, वैदिक धर्माचे संस्कार, हा धर्म जो आहे हा एकंदरीत नदीच्या पात्राप्रमाणे उथळ आहे आणि एकंदरीत तितकाच तो अथांगसुद्धा आहे. म्हणजे ज्याला जसं पाहिजे तशा पद्धतीचा हा धर्म आपल्याला वैदिक धर्म असलेला दिसून येतो. म्हणून प्रबोधनकार जे आहेत हे प्रबोधनकार वैदिक धर्माचे आपल्याला प्रामुख्यानं चाहते आहेत आणि वैदिक धर्माचं फार मोठा लोकसंग्रह, मी सुरुवातीला जे सांगितलं की वैदिक धर्माकडे ग्रंथ आहेत, वैदिक धर्माकडे तत्वज्ञान आहे आणि वैदिक धर्माकडे फक्त लोकसंग्रह जे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीचा लोकसंग्रह मात्र आपल्याला झाल्याचा दिसून येत नाही. पाश्चात्य जे विचारवंत जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मॅडम ब्लाउस्की असतील किंवा कर्नल अल्कॉट असतील, मिस ॲनी बेझंट असतील, पुन्हा किंवा याच्याबरोबरच लेडबिटर असतील किंवा पंडित विल्यम असतील, ही सगळी जी काही जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी वैदिक धर्माचा फार मोठ्या प्रमाणामध्ये स्तुती जी आहे वैदिक धर्माची स्तुती केलेली आहे, वैदिक धर्माचा अभ्यास केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पंडित दयानंद सरस्वती असतील, विवेकानंद असतील किंवा ही सगळी जी काही थोर मंडळी जी आहे, ही सगळी मंडळी जी आहे ही वैदिक हिंदू धर्म म्हणून आपण जे पाहतो, हा हिंदू धर्म आजचा भुरसटलेला रूढी, कर्मकांड, प्रथा, परंपरा, देवळं याच्या संदर्भामध्ये बंदिस्त झालेला हिंदू धर्माकडे पाहू नका. आपल्याला हिंदू धर्माकडे जे पाहायचंय तो म्हणजे वैदिक हिंदू धर्म, जो उपनिषद, 4 वेद याला मानणारा जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माकडे आपण पाहून आपल्याला हिंदू धर्माचं मोठेपण जे आहे, वैदिक धर्माचं मोठेपण जे आहे, हे मोठेपण हे आपल्याला लोकांमध्ये प्रेरित करायचंय. हे आपल्याला ब्राह्मणांना जो अभिप्रेत आहे हा धर्म आपल्याला समजा अभिप्रेत नाही, तर बहुजनांचा जो धर्म आहे, सबंध बहुजनांना निसर्ग प्रेरित असलेला निसर्गपूजक अशा पद्धतीचा वैदिक धर्म जो आहे, हा वैदिक धर्म प्रबोधनकारांना अभिप्रेत आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला सांगता येतं की हिंदू धर्म हा अगणित धर्मरत्नांची खाण आहे आणि जगातील प्राचीन सर्व धर्म जे आहेत हे याच खाणीमधले तेजस्वी हिरे आहेत. म्हणून आपल्याला सर्वव्यापी हा हिंदू धर्म जो आहे याच्यामध्ये सर्व पद्धतीचं तत्त्वज्ञान आहे. अद्वैत तत्त्वज्ञान आहे, द्वैतवादी तत्त्वज्ञान आहे, एकेश्वरी आहे, अनेकेश्वरी आहे. झाडून साऱ्या मताचा पुरस्कार जो आहे, हा झाडून साऱ्या मताचा बेमालून पुरस्कार करणारा हा वैदिक धर्म आहे. म्हणून या वैदिक धर्माला ख्रिस्ती धर्माचा पिता, पुत्र, आत्मा हे अशा पद्धतीची त्रिदळी जी आहे, ही त्रिदळी आणि हे जे काही मुस्लिम आहेत, या म्हणजे ही त्रिदळी आणि मुस्लिम याच्या पुढे हा जो हिंदू धर्म आहे हा नास्तिक का झाला, म्हणजे एकंदरीत नतमस्तक का झाला, किंवा एकंदरीत अनेक लोक हिंदूमधून परधर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काय गेले, याचं कारण जर आपण बघितलं गेलं तर आपल्याला लक्षामध्ये येतं की या हिंदू धर्माचा अधपात कोणामुळे झाला, कशामुळे झाला, हे सुद्धा आपण लक्षामध्ये घेणं या व्याख्यानाचा मूळ विषय आहे. म्हणून आपल्याला मित्रांनो सांगता येतं की एकंदरीत या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार आर्य धर्मानं समजा म्हणजे जे काही करायला पाहिजे होता, ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. त्यामुळं जो धर्मपंथ अस्तित्वात आला त्याचा पाया मात्र वैदिक धर्मातील सनातन तत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. ख्रिस्ती धर्म असो, इस्लामी धर्म असो, यहुदी असो, झरतृष्टी असो किंवा जगातील कोणत्याही लहान मोठ्या धर्मामधील सर्व तत्व जर बघितले गेले तर ही तत्व जी आहेत, ही तत्व हिंदू धर्म आणि त्याचे सनातन तत्व भांडार जे आहे, या तत्व भांडाराचीच पिलावळ असल्याचे आपल्याला दिसून येते, जे या मूळ वैदिक तत्वज्ञानामध्ये ह्याचा सर्व सार असलेला आपल्याला दिसून येतो. आर्याचा वैदिक धर्म जो आहे, हा आर्यांचा वैदिक धर्म अतिशय उदारमतवादी असा धर्म आहे, सर्वव्यापी आहे. परंतु जसजसा काळ लोटला तसा हा धर्म जो आहे हा संकुचित झालेला आपल्याला दिसून येतो आणि संकुचित करण्याची ही जी भावना आहे, याला चातुर्वर्ण व्यवस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला लाभलेली आहे किंवा चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे या धर्माची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. ऐहिक उन्नती असेल किंवा वैदिक धर्माचं जे त्रांगडं आहे, वैदिक धर्माचं गाठोडं ब्राह्मण वर्गाकडे गेल्यामुळं वैदिक धर्म हा ब्राह्मणांच्या हातचा मेनाचा गोळा झाला
आणि मेणाचा गोळा झाल्यामुळं त्याला जसा बनवावा तशा पद्धतीचा आकार या ब्राह्मणांनी त्याला दिल्यामुळं हा धर्म एकलकोंडा एकंदरीत त्याच्या किंवा याच्यामधला अनियंत्रितपणा जो आहे हा अनियंत्रितपणा फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्याचा आपल्याला दिसून येतो. आचार विचार आणि नियमनाच्या बाबतीमध्ये कडकडीत नियम जे आहेत हे कडकडीत नियम ब्राह्मणांनी घालून दिल्यामुळं निरनिराळ्या देवतांची त्यांनी एवढी काही महात्म्य असतील पुराणं असतील ही लिहिली, धर्माचं रहस्य जे संस्कृत भाषा निर्माण केली आणि संस्कृत भाषेच्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये हा जो धर्म आहे वैदिक धर्म जो आहे ज्याला हिंदू धर्म आपण म्हणतो आता, तर हा हिंदू धर्म त्यांनी त्याच्यामध्ये गुंडाळून ठेवला आणि याच्यामुळं या ब्राह्मण ग्रंथामुळं शूद्र या म्हणजे हे सगळे जे काही ग्रंथ जे आहेत हे सर्व यांत्रिक पद्धतीचे म्हणजे बेजीव अशा पद्धतीचे आगडबंब अशा पद्धतीचे बेचव अशा पद्धतीचे व्रतवैकल्याने भारलेले आणि वैदिक धर्माची व्याप्ती जी आहे ती अतिशय संकुचित करणारे मर्यादित आणि एकंदरीत आपल्याला माहीत आहे की सगळी काही सोवळं करून अशा पद्धतीचे जे ग्रंथ आहेत ही ग्रंथ निर्माण केली गेली आणि यातूनच खरा या देशाचा म्हणजे खरा अंधकार जो आहे हे अंधकाराचं युग आपल्याला चालू झाल्याचं दिसून येतं. म्हणून आपल्याला सांगता येतं की प्रबोधनकार खरं म्हणजे या पुराणांना शोचकूपापेक्षा जास्त कुठली मोठी उपमा देत नाही म्हणजे देत नाहीत. म्हणजे त्यांचा देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे छोटी पुस्तिका आहे. ही पुस्तिका जरी वाचली तरी आपल्या लक्षामध्ये येईल की अत्यंत एकंदरीत समजा हे पुराण म्हणजे काय तर पुराण म्हणजे शोचकूप अशा त्यातून काय निघेल तर त्यातून फक्त घाणच निघेल, चांगलं काही निघणार नाही अशा पद्धतीचे प्रबोधनकार या छोटीशी पुस्तिका आहे सर्वांनी आवर्जून वाचली पाहिजे. मित्रांनो खरं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना आपण याच्याकडे असं पाहिलं पाहिजे की इथला मुस्लिम समजा जो समाज आहे किंवा याचबरोबर समजा म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर ब्राह्मण जे काही लोक आहेत या ब्राह्मण यांच्यामध्ये काही मनाचा जो उदारपणा आहे हा मनाचा उदारपणा नाही, संकुचित वृत्ती हेच यांचं ब्रीद आहे हे प्रबोधनकार मांडतात. म्हणजे मी या ठिकाणी मांडतो हे सगळे प्रबोधनकारांचे विचार या ठिकाणी मांडतोय. ब्राह्मणांच्या मगरुरीपणामुळे ब्राह्मणांच्या आत्मस्तोमामुळे चिडलेला सुशिक्षित आणि राजकर्ता वर्ग जो वर्ग होता म्हणजे क्षत्रियांचं ब्राह्मणांचं पहिल्यांदा जमलं नाही. जे काही चातुर्वर्ण्य निर्माण झाले होते चातुर्वर्ण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळा संघर्ष जो झाला हा संघर्ष क्षत्रियामध्ये आणि ब्राह्मणांच्या याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि यामध्ये क्षत्रिय मात्र उदारवृत्ती मनाचा मोकळेपणा आणि याच क्षत्रियांनी उपनिषद समजा रचली गेली किंवा गीता जी रचली गेली ही सगळी क्षत्रियांची देण आहे. ब्राह्मणांची ग्रंथ बघा आणि क्षत्रियांचे ग्रंथ बघा. जे क्षत्रिय जे आहेत ही सगळी जे काही ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल ही सगळी निर्मिती किंवा याचबरोबर असेल जे काही गीता असेल उपनिषद असेल ही सगळी निर्मिती ही क्षत्रियांची निर्मिती आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की ब्राह्मण हे जे आहे ते मनाचा उदारपणा त्याही वेळेला नव्हता आणि आजही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये असलेला दिसून येत नाही. स्वतःच्या जातीपुरतं पाहण्याची वृत्ती जी आहे ही संकुचित वृत्ती सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं ही वृत्ती मात्र या समाजामध्ये असलेली दिसून येत नाही. जसं आपल्याला माहिती आहे की जपान देश असेल जपानमध्ये सुद्धा सामुराई नावाची जमात होती आणि जसं या देशामधला ब्राह्मण हा वरचा वर्ग आहे तसाच जपानमधला सामुराई वर्ग. परंतु प्रबोधनाच्या काळामध्ये ज्यावेळेला आधुनिकतेच्या काळामध्ये जातो त्यावेळेला त्यांनी आपलं मोठेपण बाजूला ठेवलं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं जी वृत्ती आहे ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती त्यांनी केली. परंतु ती वृत्ती जी आहे ही वृत्ती या ठिकाणच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. हे प्रबोधनकारांनी सातत्यानं या ठिकाणी म्हणजे मांडलेलं आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या कार्यामध्ये सवळपणा आहे संकुचितपणा आहे त्याच्या मुळाशी ब्राह्मणी मनोवृत्ती असलेली दिसून येते. असा आपल्याला सामाजिक शास्त्राचा सिद्धांतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अत्यंत व्यापक आणि साऱ्या विश्वाला कवटाळणारी अशी जी ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या जी हिंदू धर्माचा मूळ पाया आहे ही मूळ पाया मात्र क्षत्रियांची आहे.
म्हणून आपल्याला सांगता येतं की ही ब्रह्मविद्या सर्व जगाला देणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, अशोक असतील, मोहम्मद पैगंबर असतील, येशू ख्रिस्त असतील, सॉक्रेटिस असतील, तुकाराम असतील, बंगालचे चेतन असतील, नानक असतील, गुरु गोविंद सिंह असतील, दयानंद सरस्वती असतील, स्वामी विवेकानंद असतील, ही सर्व मंडळी जी आहे ही सर्व मंडळी आपल्याला बहुजन क्षत्रिय ही मंडळी असलेली दिसून येतात. परंतु कूपमंडूक प्रवृत्तीचे जी काही ब्राह्मण मंडळी आहे यांच्या हातून मात्र जो काही मनाचा उदारपणा किंवा एकंदरीत जे चांगलं ज्ञान जे आहे हे सगळं बहुजनांना द्यावं, सर्व या चांगल्या धर्माचं सार लोकांना द्यावं अशा पद्धतीची वृत्ती मात्र एकंदरीत या समाजामध्ये असलेली प्रामुख्याने दिसून येत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला हे सगळं पाहत असताना आपल्याला सांगता येतं की आपण ज्या वेळेला हिंदुत्व अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करतो त्यावेळेला आपलं साहजिकच दृष्टी ही मुसलमानांच्या संदर्भामध्ये जाते की मुस्लिम विरोधाचं जे भांडवल आहे हे मुस्लिम विरोधाचं भांडवल मात्र मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि मग मुस्लिमांना विरोध करणारे ते फक्त हिंदू, अशा पद्धतीचं हिंदुत्व जे आहे हे फक्त ब्राह्मणी हिंदुत्व आहे. म्हणून आपण बहुजनांनी हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की सर्वांना सोबत घेऊन सर्व बहुजन याच्यामध्ये समजा मुस्लिम जे आहेत हे मुस्लिम सुद्धा आपले पूर्वाश्रमीचे बांधवच आहेत असं मानून चालणारा जो आहे ते खरं हिंदुत्व आहे. सर्व जगाला समजा म्हणजे सार देणारं, सर्व जगाला तत्वज्ञान देणारं, जे काही निसर्गाची पूजा करणारं हे सगळं खरं म्हणजे वैदिक तत्वज्ञान आहे. म्हणून आपल्याला हिंदू धर्म प्रवर्तकांनी उदार आणि व्यापक तत्वे संकुचित केली, अनेक संघ यातून फुटून बाहेर पडली, खरं म्हणजे एकीची बेकी झाली, जातवाद प्रांतवाद हे सगळं काही निर्माण झालं आणि या सर्व निर्माण करण्याच्या पाठीमागे आपल्याला हा जो काही इथली भिक्षुकशाही आणि इथली पुरोहितशाही प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण जर असं बघितलं गेलं तर खरं म्हणजे या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं की अनेक जे लोक आहेत ज्या वेळेला या ठिकाणी मुस्लिम आक्रमक आले, मुस्लिमांनी आपल्या तलवारीच्या जोरावर या ठिकाणी जो आपला धर्म वाढवला आणि मग काही आपखुशीनं मुस्लिम धर्मामध्ये आले, काही लोक बळजुबरीनं मुस्लिम धर्मामध्ये आले. परंतु कारण हिंदू धर्माला लोक ही कंटाळली होती. कारण या हिंदू धर्मामध्ये पाहतो की आपण जे काही कर्मकांड जे आहेत ही कर्मकांड, रूढी, प्रथा, परंपरा, पुराणं आणि ही सगळी काही जे काही बाष्कळ अशा पद्धतीचे ग्रंथ, ब्राह्मणी ग्रंथाचं एवढं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्तोम माजून ठेवलेलं, देवळं प्रचंड निर्माण करून देवळं ही जी आहे ही सगळी संपत्तीची. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला मोहम्मद गजनीनं सोमनाथाचं मंदिर लुटलं त्यावेळेला इतिहासाचा प्राध्यापक म्हणून आपण असं सांगत असतो की संपत्ती साठवण्याचं कारण मोहम्मद गजनीनं अनेक वेळेला येऊन सोमनाथाचं मंदिर लुटलं, त्याच्या पाठीमागचं कारण की त्या ठिकाणची संपत्ती जी आहे ही मोठी संपत्ती साठवलेली त्याला आयतीच त्या ठिकाणी मिळायची आणि विरोध मात्र कुठलाही होत नव्हता. अशा पद्धतीच्या वृत्तीनं म्हणजे देवळं लुटण्याचं मोठ्या प्रमाणामधलं काम, याला एक कारण संपत्ती हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. माझा PhDचा विद्यार्थी सूरज सोनवणे हा सुद्धा या व्याख्यानाला उपस्थित आहे. सूरज, तुझं सुद्धा स्वागत. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे की या ठिकाणचे जे मुस्लिम आहेत याच्यामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बाटलेले जे मुसलमान आहेत हे अधिक जाचक यासाठी निर्माण झाले. कारण या ठिकाणचे सगळे ज्या काही त्यांना गोष्टी ज्या आहेत हिंदू धर्मामधले जे काही वीक पॉईंट जे आहेत हे सगळे त्यांना माहिती असल्यामुळं ज्या वेळेला ही मंडळी मुस्लिम धर्मामध्ये गेली त्यावेळेला ती द्वेषानं एकंदरीत धर्म वाढवण्याच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलेलं दिसून येतं. आपल्याला माहिती आहे की अल्लाउद्दीन खिलजीचा मलिक काफूर असेल हा राजपूत माणूस होता आणि राजपूत तो नंतर मुस्लिम झालेला आहे. किंवा मुबारक खिलजीचा जो काही मलिक खुसरो जो आहे हा मलिक खुसरो सुद्धा गुजराती हिंदू होता. किंवा याचबरोबर फिरोज तुगलकाचा वजीर असेल, हा फिरोज तुगलकाचा वजीर जो मुबलक खान हा तेलंगणामधला हिंदू होता. किंवा गुजरातमध्ये मुसलमानी सत्ता जी आहे, मुसलमानी राज्याचा पाया घालणारा मुझफ्फर खान हा सुद्धा पूर्वाश्रमीचा हिंदू होता. लोधी घराण्यामधला सुलतान सिकंदर हा सुद्धा मूळचा हिंदू होता. अहमदशाही, निजामशाही, अहमदनगरची निजामशाही स्थापन करणारा निजामुल बहिरी व त्याचा मुलगा अहमद बहिरी हे दोघेही बापले मूळचे अस्सल ब्राह्मण होते.
हे सगळं जर आपण जर बघितलं गेलं, किंवा इमादशाहीचा संस्थापक हा जो काही फतेउल्ला जो आहे, फतेउल्ला इमादशाह, हा सुद्धा विजयनगरचा तेलंगी ब्राह्मण होता. जहांगीरचा प्रख्यात सेनापती महाबत खान हा सुद्धा राजपूत होता. ही सगळं आपल्याला इतकंच काय तर दिल्लीच्या तख्तावर असलेली जी काही मंडळी होती, जी काही राजे जे होते, या राजापैकी 6 राजे आपल्याला, ज्यांची आई जी आहे ही आई आपल्याला हिंदू असलेली दिसून येते. मग यामध्ये आपल्याला माहिती घ्या असते की गयासुद्दीन तुगलक जे आहे, हा गयासुद्दीन तुगलकची मातोश्री असेल, किंवा फिरोज तुगलक, गयासुद्दीन तुगलक, जहांगीर, शहाजहान, इस्माईल आदिल शहा, ही सगळी जी काही मंडळी आहेत, ही सगळी मंडळी यांच्या मातोश्री ज्या आहेत, या मातोश्री हिंदू होत्या. म्हणजे आपखुशीनं ही मोठी मोठी लोक जी आहेत, ही मोठी मोठी लोक सुद्धा मुस्लिम समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गेलेली दिसून येते. याच्यामध्ये बंगालचा राजा जितमल असेल, किंवा कालिकोटचा राजा सामुरी असेल, केरळ देशचा राजा, सिंधचा सुमेरवंशीय राजपूत, किंवा बनारसचा बुरानचा राजा हरदत्त, याशिवाय काश्मीरी राजाची जी राणी आहे, जी सेनदेवाची पत्नी होती, तिने नवऱ्याचा खून करून सुलतान शमसुद्दीनशी लग्न लावलेलं आहे. हे सगळं जर आपण बघितलं तर हे सगळे लोक बळजबरीने गेलेले आहेत का? तर ही सगळी लोक आपखुशीनं सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये आपल्याला गेलेली दिसून येतात. एवढी कर्तबगार माणसे हिंदू धर्म सोडून का गेली, याचा आपण कधी त्याचा हे करणार आहेत की नाहीत. म्हणजे प्रबोधनकार असं विचार प्रतिपादित करतात की एकंदरीत मुस्लिम म्हणजे हिंदू धर्माचा लोकसंग्रह वाढवण्याचं काम खरं म्हणजे हिंदू धर्माचं गाठोडं ज्यांच्या हातामध्ये गेलं होतं, त्या लोकांनी हे करणं गरजेचं होतं. पण त्यांनी हे केलं का? काल परवाचा घ्या, काल परवा ज्या वेळेला शिवधर्म जो आहे, ही हिंदू धर्मामधूनच शिवधर्म बाहेर जायला निघाला, म्हणजे तर त्यावेळेला सुद्धा एकंदरीत इथल्या जी काही भिक्षुकशाही आहे, इथली जी काही पुरोहितशाही आहे, इथले जे काही सनातन विचाराची जी मंडळी आहे, या मंडळीचा असा विचार होता की यांना सुद्धा बाहेर जाऊ द्या, आमचा बाल बाका होणार नाही, किंवा आमचा केस वाकडा होणार नाही. मित्रांनो, अशा पद्धतीची जी वृत्ती आहे, ही वृत्ती या हिंदूंच्या लोकसंग्रहाला अत्यंत घातक आहे. हे प्रबोधनकारांचं नेहमीचं प्रतिपादन आहे. प्रबोधनकार असं म्हणतात की हिंदू धर्माचा लोकसंग्रह वाढवण्याचं काम खरं कोणाचं होतं, तर हिंदू धर्माचं ज्यांचं गाठोडं, हिंदू धर्माचे धुरणीत्व ज्यांच्याकडे जे होतं, या ब्राह्मणांकडे ह्याचं धुरणीत्व होतं. यांनी याचा हिंदू धर्म वाढवण्याच्या ऐवजी हिंदू धर्माचं मध्ये ही सगळं काही कर्मकांड आणि जे काही बजबजपुरी जी माजवली गेली, या बजबजपुरीमुळं अनेक धर्म बाहेर पडले. या लोकसंग्रहाचा विचका झाला. यातून बौद्ध धर्म बाहेर पडला, जैन धर्म बाहेर पडला. मुस्लिम समाजामधले आज आपण पाहतो की जवळपास 5 ते 6 कोटी लोक आज मुस्लिम समाजामध्ये असलेली दिसून येतात. ही सगळी पूर्वाश्रमीची जी काही अस्पृश्य मंडळी, क्षुद्र मंडळी, किंवा जे काही वर्णानं हीनत्व असलेली, ज्यांच्या म्हणजे एकंदरीत आज आपण पाहतो की विशेषतः ख्रिश्चन झालेली जी काही मंडळी मोठ्या प्रमाणामधली आहे, ही सगळी ख्रिश्चन मंडळी म्हणजे भारतातली ख्रिश्चन मंडळी ही सगळी आदिवासी आणि अस्पृश्य मंडळी आहे. मूळचे हे सगळे लोक हिंदू आहेत. हे ख्रिश्चन का झाले? म्हणजे ज्या वेळेला प्रबोधनकार असं म्हणतात की एखादा पिर्या महार जर असेल, हा पिर्या महाराचा सावलीचा विटाळ मानणारा इथला ब्रह्मवृंद जो आहे, हा ब्रह्मवृंद तो पिर्या महार जर समजा ख्रिश्चन झाला, तिकडे जाऊन त्यानं जर बाप्तिस्मा स्वीकारला, तर तिकडे तो पिरू बेद्रुक झाला. आणि पिरू बेद्रुक झाला, सूटबुटामध्ये आला की हेच लोक त्याच्या पंक्तीला बसायचे, त्याला हात शेक हँड करायचे, आणि त्याचं एकंदरीत जे मागासलेपण जे आहे त्याचं क्षुद्रत्व नाहीच व्हायचं, आणि त्याला समानतेचा दर्जा मिळायचा. ही ज्या वेळेला लोकांना कळायला लागलं, त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. परंतु जो लोकसंग्रह जे वाढायला पाहिजे होता, हा लोकसंग्रह मात्र हिंदू धर्माचा वाढलेला दिसून येत नाही. उलट ही सगळ्या धर्मामध्ये जे माणसं गेली, या धर्मामध्ये गेलेली माणसं म्हणजे जे काही बहुजनामधले साळी, कोळी, माळी, तेली, तांबोळी, वंजारी, ह्या सगळ्या लोकांना कंटाळून, मराठा म्हणजे या सगळ्या लोकांना कंटाळून ते बाकीच्या धर्मामध्ये गेले का? तर बाकीच्या धर्मामध्ये या बहुजनांना कंटाळून गेले नाहीत, तर इथल्या ब्राह्मणी स्तोमाला, इथल्या भिक्षुकशाहीला, इथल्या पुरोहितशाहीला कंटाळून ही सगळी जी काही मंडळी आहे, सगळी मंडळी वेगवेगळ्या धर्मामध्ये गेलेली आपल्याला दिसून येतात. हे प्रबोधनकार प्रामुख्यानं मांडलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणून हिंदू धर्माला तारायचं जर असेल तर मिशनरी बनल्याशिवाय पर्याय नाही.
अशा पद्धतीचं तरुणोपाय जे आहे, तरुणोपाय नाही अशा, आणि उपनिषदांचा प्रसार जो आहे, हा उपनिषदांचा प्रसार म्हणजे इथले आज आपण पाहतो की एखादा माणूस जन्मला त्याचे जे काही 16 संस्कार असतील, मृत्तिका असेल, त्यावेळेला सगळे पुराणोक्त पद्धतीनं पुराणं लावून आपल्याकडे अशा पद्धतीचे सगळे विधी केले जातात. हे खरं म्हणजे आपल्याला हिंदू धर्माचे हे विधी नाहीत, हे आपण प्रामुख्यानं लक्षात घेतले. म्हणजे आजचा माझा व्याख्यानाचा मूळ विषय जो आहे की बहुजनांना हे कळायला मार्ग नाही की आपलं हिंदुत्व कोणतं आहे, आपले मूळ ग्रंथ कोणते आहेत, आपलं मूळ तत्वज्ञान कोणतं आहे. परंतु इथला हा ब्राह्मण वर्ग जो आहे, इथली पुरोहितशाही जी आहे, ही ब्राह्मण पुरोहितशाही हे आपले जे काही संस्कार करत आहे, आपले जे काही विधी करत आहे, हे मूळ हिंदू धर्माचे विधी नाहीतच. हे प्रामुख्यानं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. उपनिषदांचा प्रचार जो आहे, या उपनिषदांचा प्रचार जगभर झाला पाहिजे, तरच आपल्या या धर्माचं फार मोठ्या प्रमाणामध्ये जो लोकसंग्रह आहे, लोकसंग्रह होईल अशा पद्धतीचं आपल्याला सांगता येतं. एकंदरीत नाना प्रकारच्या देवदेवतांचं जे महात्म्य वाढवलं, शकुनापशकुनाचं स्तोम माजवलं, जातीपातीचे जे कुंपण निर्माण केले गेले, किंवा याचबरोबर खोट्या नाट्या भोळसर धर्मकल्पना, भलत्या सलत्या सामाजिक गोष्टीचा प्रवेश, या सगळ्यात, किंवा याचबरोबर आपल्याला माहिती आहे की या वर्गाचा तुसडेपणा, उर्मटपणा, किंवा एकंदरीत आपली कर्तव्य जी आहेत, ही कर्तव्य भावना जी आहे, ही कर्तव्य भावना बहुजनांच्या संदर्भामध्ये उदासीन असल्यामुळं आपल्याला एकंदरीत या धर्माचा अधपात झाल्याचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. ही सगळी जी काही वृत्ती आहे, ही सगळी वृत्ती आपल्याला या 18व्या 19व्या शतकापर्यंत आलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला माहिती आहे की आज जे काही आपण समाज सुधारणा किंवा आज जे काही प्रबोधनाचं युग हे जे मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो, ही सगळ्या समाज सुधारणेला, ह्या सगळ्या प्रबोधनाला प्रामुख्यानं या वर्गानं सातत्यानं विरोध केलेला आहे. म्हणजे या वर्गाला अजूनही त्यांचे जे काही पुराणोक्त अशा पद्धतीचे कर्मकांड, बहुजनांनी अंधकारामध्ये राहावं, रूढी प्रथा परंपरा याच्यामध्येच त्यांनी एकंदरीत मशगूल होऊन जावं, अशा पद्धतीचं एकंदरीत जी मांडणी आहे, ही मांडणी प्रामुख्यानं इथला वर्ग, इथली पुरोहितशाही, भिक्षुकशाही करत असते. म्हणून यांचा सुधारणेला, इथल्या आधुनिकतेला, बहुजनांच्या शिक्षणाला, या सगळ्याला सातत्यानं विरोध असलेला दिसून येतो. म्हणजे आरक्षणाला विरोध, सुधारणेला विरोध, शिक्षणाला विरोध, जे काही चांगल्या गोष्टीला विरोध, ज्यावेळेला आपण पाहतो की अंधश्रद्धा निर्मूलनाला विरोध, ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करणारी मंडळी जर कोण असेल तर इथली सनातन विचाराची मंडळी जी आहे, पूर्वी सुद्धा त्यांचाच विरोध, हिंदूंचा जो अधपात झालेला आहे, हिंदूंचा जो ऱ्हास झालेला आहे, त्याला मूळ ही जी मंडळी आहे, ही मंडळी कारणीभूत झालेली दिसून येते. आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. ते म्हणजे आपल्याला असं सांगावंसं लागेल की प्रामुख्यानं प्रबोधनकारांनंतर जे काही हिंदू धर्माचं दिव्य या पुस्तकाच्या नंतर संस्कृतीचा संग्राम नावाची जी पुस्तिका लिहिली, या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ते या 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकामध्ये एकंदरीत आपल्याला म्हणजे हे याच्यामध्ये जे काही ज्या वेगवेगळ्या प्रवृत्ती ज्या आहेत, या वेगवेगळ्या प्रवृत्ती या हिंदू धर्माच्या ऱ्हासाला जे कारणीभूत झालेले आहेत, याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हिंदूंच्या सरहद्दीच्या आत घुसलेल्या, म्हणजे हिंदूंनी पूर्वीच्याच याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर प्राचीन काळापासून पाहतो, हिंदूंनी आपल्या भागामध्ये जे काही लोक घुसले त्यांच्याशी लढा दिला. परंतु बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपला धर्म परदेशात जाऊन बळेच घुसून मात्र आपल्या जत्रत्वाची धमक मात्र ऋग्वेदोत्तर मात्र कधीच हिंदूनं दाखवलेली नाही. 1857चा लढा जर बघितला गेला तर आपल्याला माहिती आहे की हिंदू आणि मुसलमानांनी एकत्रितपणे हा लढा लढलेला होता. म्हणजे खांद्याला खांदा लावून हिंदू आणि मुसलमान 1857च्या लढ्यामध्ये आपल्याला लढलेली दिसून येतात. मग पहिल्यांदा हिंदू आणि मुस्लिमांची ठिणगी कुठं पडली, तर याचं कारण म्हणून आपल्याला सांगता येतं की 1893ला पहिल्यांदा काठेवाडमध्ये प्रभासपट्टम नावाचं जे ठिकाण आहे, या प्रभासपट्टम काठेवाडमध्ये प्रभासपट्टममध्ये या शहरामध्ये पहिला जो मुस्लिम दंगा आहे, हिंदू आणि मुस्लिमांचा पहिला दंगा आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे 1893च्या पूर्वी 1000 वर्षे इथं मुस्लिमांची सत्ता, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची सत्ता आहे. मुस्लिम राजा असला तर प्रजा मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू आहे, आणि हिंदू राजा असला तर
प्रजा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचा एकही संघर्ष, एकही दंगल एवढ्या काळामध्ये कधीही झालेली दिसून येत नाही. त्याचं कारण जर आपण बघितलं गेलं तर आपल्या लक्षामध्ये असं येतं की मुस्लिम जे आहेत या ठिकाणचे, यांची संस्कृती सुद्धा एकंदरीत हिंदूची इतकी घुलमिल झालेली आहे. एकमेकांच्या याच्यामध्ये म्हणजे पूर्वाश्रमीचेच हिंदू आणि एकंदरीत रीतिरिवाज सुद्धा बहुतांश प्रमाणामध्ये हिंदू अशा पद्धतीनं असल्यामुळं आपल्याला कुठंही अशा पद्धतीचं एकही दंगा झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. परंतु 1893 मध्ये हा दंगा झाला आणि लगेच त्याचं लोन जे आहे, हे लोन 11 ऑगस्ट 1893 मुंबईमधल्या जी काही जुम्मा मस्जिद आहे, जुम्मा मस्जिदीपासून हा दंगा सुरू झाला. आणि त्याचं लोन जे आहे, हे लोन आपल्याला माहीत आहे की थोड्याच दिवसामध्ये जे काही वेगवेगळी शहरं आहेत या महाराष्ट्रामधली, या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरामध्ये तो दंगा जो आहे हा दंगा पसरला गेला. आणि दंगा पसरल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं की एकंदरीत खरं म्हणजे हिंदूंनी आपल्या म्हणजे जे काही काठेवाड प्रांत असेल, पहिल्यांदा दंगा झाला आणि जो काही हिंदू आपल्या मुत्सद्देगिरीच्या गुरमीत, तर मुसलमान आपल्या आडदांडपणाच्या मिसाजीत असल्यामुळं साहजिकच हा दंगा जो आहे तो दंगा थोड्या म्हणजे प्रमाणामध्ये वाढला गेला. परंतु या दंग्याला काबूमध्ये आणण्यासाठी जे काही समाजसुधारक आहेत, जस्टिस रानडे असतील, तर अशा लोकांनी म्हणजे इकडचे मुजफ्फर अली, शौकत अली, याचबरोबर जस्टिस रानडे या सर्व लोकांनी एकत्रित येऊन ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी हा दंगा पसरत होता, याला म्हणजे मालेगाव असेल, येवला असेल, राजापूर असेल किंवा बेळगाव असेल, मालेगाव आहे, या ठिकाणी जी दंगल पसरू लागली, या दंगलीला अटकाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सुधारणावादी लोकांची एकत्रित बैठक बोलवण्याचं काम केलं. परंतु त्याला बाळ गंगाधर टिळकांनी प्रचंड विरोध केला. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर टिळकांनी भूमिका अशा पद्धतीनं घेतली की जास्तीत जास्त मुस्लिम आणि हिंदू याच्यामध्ये तणाव कसा वाढला जाईल, द्वेष कसा वाढला जाईल. आणि द्वेषाचं जे राजकारण आहे, हे द्वेषाचं राजकारण खेदानं या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी याच्यामध्ये भूमिका सर्वसामंजस्याची जर घेतली असती, एकंदरीत हे दंगे कशा पद्धतीने शमले जाईल, लोकसंग्रह कसा वाढेल, समजूतदारपणा कसा सगळ्यांच्यामध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीची जर भूमिका घेतली असती तर मित्रांनो की अशा पद्धतीने एकमेकाच्या जे तिरस्कार जे आहेत, हे तिरस्कार निर्माण झाले नसते. जे पूर्वी तिरस्कार कधीच नव्हते, हे तिरस्कार मात्र या काळामध्ये मुस्लिम लीगची निर्मिती झाली. मुस्लिम लीगची निर्मिती झाली आणि याला म्हणजे इकडे बाळ गंगाधर टिळक आणि तिकडं मुस्लिम लीग अशा पद्धतीने यांच्या ओढाताणीमध्ये आणि रस्सीखेचमध्ये या देशाचं नुकसान झालं, या महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. आणि याच्यामधली दरी जी आहे, ही दरी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणून आपल्याला असं सांगता येतं की बाळ गंगाधर टिळकांनी या दंग्याची चिकित्सा करणारे लेख लिहिले आणि टिळकांनी मुसलमानांचा प्रश्न हा खऱ्याखुऱ्या व्यापक उदार बुद्धीनं सोडविण्याचा जर प्रयत्न केला असता तर चित्र या महाराष्ट्रामधलं काहीतरी वेगळं दिसलं असतं. परंतु मित्रांनो, टिळक अशा पद्धतीनं लिखाण करायचे की इंग्रजांचा रिगाव जर या देशामध्ये जर झाला नसता तर आजची जी काही 1-2 मुसलमान संस्थानं जी राहिली आहेत ती सुद्धा केव्हाच नामशेष होऊन गेली असती. अशा पद्धतीचं लिखाण असेल किंवा एकंदरीत तेढ वाढवण्याचं जे लिखाण आहे, हे तेढ वाढवण्याचं लिखाण आपल्याला दिसून येतं. हिंदू राष्ट्राच्या किंवा हिंदी राष्ट्राच्या भावी पुनर्घटनेसाठी दोघांनी काही समंजस्य व्हावे अशा पद्धतीची रूपरेषा जर काही आखली असती, हे तेढ अधिक तीव्र करण्याची कामगिरी मात्र टिळकांनी केलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, याच काळामध्ये 1893ला ज्यावेळेला दंगा झाला आणि त्याच्यानंतर 2 गोष्टी टिळकांनी प्रामुख्याने केल्या. त्यामध्ये एक झालं की गणपती मेळे निर्माण केले, आणि शिवजयंतीचे उत्सव निर्माण केले. या शिवजयंतीच्या उत्सवामुळं आणि गणपती मेळ्यामुळं याच्यामधल्या हिंदू मुसलमानांची दरी जी आहे, ही हिंदू मुस्लिमांची दरी अजून वाढण्याला या दोन्हींनी ही जी काही टूम काढलेली होती, याच्यामुळं याला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. हिंदू संस्कृतीला आणि हिंदू रक्ताला फारसा पारखा न झालेला जो काही अखिल महाराष्ट्रातील मुसलमान समाज जो होता, तो खात्रीनं दूर गेला. अशा पद्धतीनं प्रबोधनकार आपले विचार जे आहेत ते विचार व्यक्त करतात.
गणपतीचे मेळे, शिवाजी उत्सव यातून मुसलमानांची निर्वासना करणं याला उनाड कवी आणि नाटककार जे आहेत हे उनाड कवी आणि नाटककार यांनी याला फार मोठ्या प्रमाणामध्ये खतपाणी दिलं. केसरीतून यांचा जाहीर सन्मान अशा लोकांचा करण्यात आला. गिलच्याचा सूड नावाची अशा म्हणजे गिलच्याचा सूड असली काही जी नाटकं आहेत या नाटकांना सुद्धा म्हणजे जे काही मुसलमानांच्या आईमाईचा उद्धार करणारी जी नाटकं होती यांना सुद्धा टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही यशस्वी झाली. पुण्याच्या सन्मित्र समाज मेळ्याने तर हिंदू मुसलमान पात्रे प्रत्यक्ष नाचवून देशभक्त शिमगा जो आहे हा देशभक्त शिमगा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केला. टिळकांचं प्रोत्साहन, त्यांचं राजकारण, जातीभेदाचं असल्या म्हणजे याच्यामुळं मुसलमान आणि हिंदू प्रमाणे जे काही म्हणजे ह्या दोन समाज एकजिन्सी व्हायला पाहिजेत, एकजिन्सी पूर्वी होते हे अशा पद्धतीचं कुठलंही राजकारण केलं गेलं नाही. आणि महात्मा गांधींची जी काही वृत्ती आहे ही परखड अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही अत्यंत लवचिक भूमिका घेतली गेली. या लवचिक भूमिकेमुळं सुद्धा जे काही मुस्लिम जो दुरावत होता किंवा हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो एकजिन्सीपणा निर्माण व्हायला पाहिजे होता तो झालेला आपल्याला दिसून येत नाही. हे सगळं जर आपण बघितलं गेलं तर आपल्याला माहीत आहे की एकंदरीत सगळ्या हे विळ्या हिंदू मुसलमानामध्ये हे विळ्या भोपळ्याचं सख्य जे आहे हे विळ्या भोपळ्याचं सख्य निर्माण याला आता संत जे आहेत खरं म्हणजे एकीच्या गोष्टी कुठं आहेत हे सगळं आपण बघितलं गेलं तर सातत्यानं आपल्याला हे लक्षामध्ये येतं की महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे मुस्लिम समाज जो आहे हा मुस्लिम समाज जसा पूर्वी हिंदू आणि मुस्लिम एकत्र नांदायचे एकमेकाचे आजही आपण पाहतो की अनेक गावामध्ये मी तुम्हाला प्रकर्षानं उदाहरण देईल की माझ्या गावाच्या बाजूला माझं गाव अहमदपूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात हिंगणगाव माझं गाव आहे. त्याच्या बाजूला देवकरा नावाच्या गावात एकही मुस्लिम समाज नाही, एकही घर नाही, परंतु तिथं डोले असतील किंवा तिथले जे काही मुस्लिमांचे जे काही सण आहेत ते सुद्धा हिंदू लोक मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतात. परभणीमधला इथला तुरतपीरचा जो काही दर्गा आहे इथले जे काही सुफी संत आहेत या सुफी संतांना मानणारा फार मोठा वर्ग हिंदूंचा आहे. म्हणजे हे सगळं आपण बघितलं गेलं तर आपल्याला प्रामुख्यानं लक्षामध्ये येतं की हिंदूंना मानणारे मुस्लिम लोक आणि मुस्लिमांना मानणारे जे काही हे सगळी संत परंपरा जी आहे ही संत परंपरा एकत्रित यांना बांधण्याचं काम जे आहे हे बांधण्याचं काम प्रामुख्यानं करत होते. असे करण्यामागे टिळकांचा काय हेतू होता असं एक साईनाथ सेटोड यांनी याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, टिळकांचा हेतू जो आहे तुम्हाला आजही मी सांगतो की एकंदरीत जो इथली पेशवाई जी आहे म्हणजे टिळक हे आहे जे चित्पावन ब्राह्मण आहेत आणि पेशवे जे आहेत हे पेशवे चित्पावन आहेत. ब्रिटिशांचा राग जो आहे हा ब्रिटिशांचा राग यांना याच्यासाठी होता की आमच्या पेशव्यांचं राज्य ब्रिटिशांनी नेस्तनाबूत केलं आणि मग आम्हाला स्वराज्य पाहिजे. ते स्वराज्याची ह्याची संकल्पना सुद्धा साईनाथ सर आपण बघून घ्या की लोकमान्य टिळकांना स्वराज्य कशा पद्धतीचं पाहिजे होतं की ज्या स्वराज्यामध्ये त्यांना म्हणजे वर ब्रिटिशांचंच राज्य आणि ब्रिटिशांच्या आत मात्र जे काही पेशवे किंवा जे काही ब्राह्मणी वर्ग जो आहे या ब्राह्मणी वर्गाचं स्वातंत्र्य अशा पद्धतीचं म्हणून ते आपल्याला माहीत आहे की त्यांचं विधान जे आहे हे की त्या ज्यावेळेला ब्रिटिशांनी या ठिकाणी सर्वांना वेगवेगळ्या जागा देण्याचं काम जे आहे त्या जागा देण्याच्या रिझर्वेशन पॉलिसी अंमलात आणण्याचं ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला त्या ठिकाणी वाण्याला काय त्या ठिकाणी तागडी हे करायची का किंवा त्या ठिकाणी यांना काही नांगर हाकायचं आहे का अशा पद्धतीचा हेतू आपल्याला टिळकांचा असलेला दिसून येतो. टिळकांचं एकूणच आपण सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या तर फक्त ही जे काही जात व्यवस्था इथली जी काही धर्म व्यवस्था ही अबाधित राहावी अशा पद्धतीचा प्रामुख्यानं टिळकांचा हेतू आहे. हे सातत्यानं त्यांच्या लेखणीमधून आणि त्यांच्या वृत्तीमधून आणि त्यांच्या कृतीमधून आपल्याला सातत्यानं असलेला दिसून येतो. हे याच्या पाठीमागचं उत्तर आहे. हा हेतू त्यांचा प्रामुख्यानं होता. म्हणून बहुजनांचं हिंदुत्व हे कधीही त्या समजा मान्य नव्हतं की फक्त त्यांनी या जे काही आता मी तुम्हाला सांगतो की मिशनरीच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे तो एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे काही संस्कृतीचा संग्राम नावाचं जे पुस्तक आद्य मिशनरी
गजाननराव भास्करराव वैद्य यांना हे केलेलं आहे. तर त्यावेळेला काय झालं की अनेक लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये जायची, मुस्लिम धर्मामध्ये जायचं. तर त्यावेळेला गजानन भास्करराव वैद्यांनी म्हणजे प्रबोधनकार आणि गजानन भास्करराव वैद्य, तर गजानन भास्करराव वैद्यांनी अशा पद्धतीने हिंदू मिशनरी नावाची संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये प्रबोधनकारांनी अनेक व्याख्यानं, महाराष्ट्रभर व्याख्यानं दिली की बाहेरच्या परधर्मामध्ये गेलेली जी लोक आहेत या परधर्मामध्ये गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मामध्ये आणण्याचं काम जे आहे हे काम प्रबोधनकारांनी जे गजाननराव वैद्यांच्या सोबत केलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये ज्या वेळेला नागपूरला व्याख्यान होतं प्रबोधनकारांचं, त्यावेळेला त्या ठिकाणची काही मंडळी जे प्रबोधनकारांचं व्याख्यान झालं आणि प्रबोधनकारांच्या व्याख्यानाच्या नंतर 2 त्या ठिकाणची जी काही मंडळी आहे हे 2 त्या ठिकाणचे प्रबोधनकारांकडे आले की जे लोक मुस्लिम झालेले होते. तर या मुस्लिम झालेल्या लोकांना प्रबोधनकारांनी नंतर हिंदू धर्माची दीक्षा दिली. काही लोकांना जे ख्रिश्चन धर्मामध्ये जे गेलेले होते या ख्रिश्चन धर्मामध्ये गेलेल्या लोकांना त्यांनी असं विचारलं की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा विधी केला, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली त्यावेळेला काय विधी केला तुमचा. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला काय केलं की आमच्या डोक्यावर समजा म्हणजे पाणी जे आहे ते पाणी शिंपडलं, कुराणाच्या काही रुच्या त्याच्यामध्ये कुराणाच्या काही गोष्टी आपल्या त्या बायबलच्या काही गोष्टी वाचून दाखवल्या आणि त्यांनी सांगितले की आता तुम्ही झालात ख्रिश्चन. तर इतकं सोपं जर असेल तर आपल्याकडे सुद्धा याच पद्धतीनं जर समजा आपल्या धर्मामध्ये घ्यायचं असेल तर प्रबोधनकारांनी त्यांना काय केलं की एकंदरीत ठीक आहे म्हणजे तळ्याच्या काठावर घेऊन गेले, अनेक लोक सोबत होते आणि प्रबोधनकारांनी सांगितले की आता या तळ्यामध्ये बुचकुळी मारा आणि वर या आणि गायत्री मंत्र जो आहे हा गायत्री मंत्र म्हटला आणि त्यांना सांगितलं गायत्री मंत्र म्हटल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणा स्वतःला की मी आता पुन्हा हिंदू झालो आणि ते झाले हिंदू. असा एवढ्या सोप्या पद्धतीनं पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम जे आहे हे हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. आणि ज्या वेळेला हे गजाननराव वैद्य पुण्याला लोकमान्य टिळकांकडे गेले की आम्ही अशा पद्धतीचं काम करत आहोत आणि तुमचं याच्याबद्दलचा अभिप्राय काय, तर त्यावेळेला टिळक असं म्हणतात की तुमचं तुम्ही बघा, मी काही याबाबतीत फार काही सांगू शकत नाही. हे टिळकांची वृत्ती जी आहे, टिळकांची वृत्ती हिंदू मिशनऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची असलेली दिसून येते. म्हणून आपण आजही या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना पाहतो की प्रबोधनकारांनी ज्यावेळेला शिवसेनेची निर्मिती केली, शिवसेनेची निर्मिती केल्याच्या नंतर याला शिवसेना नाव देण्याचं काम असेल, शिवसेना स्थापन करण्याचं असेल, ही सगळी जी काही म्हणजे शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे हे आपल्याला प्रबोधनकारांच्या विचारावर आधारलेलं, जे भिक्षुकशाही, पुरोहितशाही आणि फार तर म्हणजे देवळांच्या संदर्भामध्ये मर्यादित असलेली अशा पद्धतीचं हिंदुत्व ना प्रबोधनकारांना मान्य आहे ना शिवसेनेला मान्य आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की या देशाचे म्हणजे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी ज्या वेळेला असं घोषित केलं की आमचं हिंदुत्व हे पात्रापुरतं मर्यादित नाही, आमचं हिंदुत्व हे ब्रॉड आहे, बहुजनांना सोबत घेऊन जाणारं आहे. जे वैदिक आहे, जे उपनिषदामध्ये जे सांगितलेलं जे हिंदुत्व आहे हे हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आणि हे हिंदुत्व म्हणजे सगळ्या बहुजनांना सोबत घेऊन चालणारा सार जो आहे हा सार प्रामुख्यानं आहे. तेच आपण शिवसेनेचं हिंदुत्व पाहतो. जे भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्व आहे हे भारतीय जनता पार्टी आजही तुम्ही पहा की या सगळ्याच्या पाठीमागं ज्या वेळेला सुधारणेला विरोध असेल किंवा एकंदरीत समजा ज्या काही चांगल्या गोष्टी या देशामध्ये घडतात, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, सुधारणा असतील, इतकंच काय तुम्हाला याचे उदाहरण म्हणून सांगतो. 1960 मध्ये किर्लोस्कर मासिकावर एक मुलीचा फोटो, सायकलवर बसलेल्या मुलीचा फोटो आला होता. किर्लोस्कर हे मासिक हे अत्यंत पुरोगामीपणाचं म्हणून आपला उदाहरण सांगता येईल. तर या किर्लोस्कर मासिकाच्या याच्यावर जे काही मुलीचा फोटो आला तर त्यावेळेला सुद्धा इथल्या ब्राह्मणांनी अशा पद्धतीनं गजब केला की आता आमचा धर्मच बुडाला, मुलगी सायकलवर बसली म्हणजे आता काय धर्म राहिला का. म्हणजे हे किंवा आज आपण पाहतो की मुलगी सायकलवरच नाही, आता मुलगी विमान चालवते, धर्म बुडाला का. इतकंच काय, परवा ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जादूटोणा विरोधी कायदा या देशामध्ये या राज्यामध्ये निर्माण होऊ लागला त्यावेळेला इथल्या याच वर्गानं प्रचंड अशा पद्धतीचा विरोध केला आणि प्रचंड विरोध करून अशा पद्धतीची भूमिका घेतली की हा जर निर्माण झाला तर धर्म राहणार नाही, धर्म बुडेल, धर्म राहणार नाही, लोकांना विधी करता येणार नाहीत, लोकांना कर्मकांड करता येणार नाहीत, लोकांना म्हणजे हा जो समजा जे आहे
तर ज्यावेळेला जादूटोणा विरोधी कायदा झाला त्यावेळेला धर्म बुडाला का? म्हणजे एकंदरीत लोक कर्मकांड किंवा कीर्तनं बंद पडले का? तर असं काहीही झालेलं नाही. परंतु लोकांच्या मध्ये बुद्धिभेद करायचा, गहजब निर्माण, हे काम कोण करतं सातत्यानं? तर इथला हाच वर्ग करतो, आजही करतो, पूर्वीही करत होता. म्हणून जे या ठिकाणी शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे, हे शिवसेनेचे हिंदुत्व हे वारीला मानणारं आहे. म्हणजे एकंदरीत जे काही भागवत धर्म जो आहे, संत परंपरा मानणारं, वैदिक धर्म जो आहे, वैदिक धर्म आणि संत परंपरा याला मानणारं जे हिंदुत्व आहे, हे मानणारं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व जे आहे हे आजही आपल्याला माहीत आहे की एकंदरीत आरक्षण असेल, आरक्षणाला विरोध असेल, किंवा याचबरोबर बहुजनांच्या शिक्षणाला विरोध असेल, किंवा याचबरोबर देवधर्म म्हणजे देवळांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर, हे भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये म्हणजे ही जे भेद जो आहे, हा भेद आपल्याला याची सीमारेषा आपल्याला स्पष्टपणे अशा पद्धतीची आखता येते, अशा पद्धतीची आपल्याला ओढता येते. म्हणून हे प्राधान्यानं आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मित्रांनो, खरं म्हणजे सांगण्यासारखं खूप काही आहे. 8:23 झाले आहेत. मला वाटतं जवळपास 1.5 तास आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू आहे. प्रबोधनकारांच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे खूप अजून काही सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांचं पुरोहितशाही, भिक्षुकशाही याला प्रचंड विरोध जो आहे, हा विरोध यासाठी प्रामुख्यानं असलेला दिसून येतो की हिंदू धर्माचा लोकसंग्रह वाढवण्याच्या मध्ये याने अत्यंत अधपात जो आहे, आडमुठेपणा जो आहे, हा प्रामुख्यानं या वर्गानं केलेला आहे. आजही ते करत आहेत. मित्रांनो, या सगळ्यांना सद्बुद्धी निर्माण व्हावी आणि हिंदूंचा लोकसंग्रह जो आहे, हा हिंदूंचा लोकसंग्रह जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढायचा असेल तर प्रबोधनकार जसं म्हणतात की जो काही मुस्लिम समाज जो आहे, हा मुस्लिम समाजाचा द्वेष करून चालणार नाही. जसं मी एक तुम्हाला आता उदाहरण म्हणून सांगतो की सातत्यानं आपण असं एक उदाहरण घेऊ की देश किंवा हा आपला देश जो आहे हे कुटुंब आहे. तसं आपलं एखादं जर छोटं कुटुंब असेल आणि एखाद्या कुटुंबामध्ये 4 भाऊ आहेत. आता 4 भावापैकी मी असं सांगतो तुम्हाला की एका भावाला सातत्यानं बाकीचे 3 भाऊ तू असाच आहेस, तू नालायकच आहेस, तू स्वार्थीच आहेस, तू कुठल्या कामाचाच नाहीस, असं सातत्यानं जर त्याला टॉर्चर करत असतील तर तो किती दिवस ऐकेल? म्हणजे 6 महिने ऐकेल, वर्षभर ऐकेल. पण तो एक दिवस तो असं म्हणेल की ठीक आहे, मी असाच आहे ना, मी असाच राहणार आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचं ते करा. मित्रांनो, अशाच पद्धतीनं आता हे झालेलं आहे. हा देश जो आहे, हा देश म्हणजे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामधले हे जे भाऊबंद आहेत, म्हणजे या ठिकाणचा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख हे सगळे भाऊबंद आहेत. हे 5-6 म्हणजे प्रामुख्यानं हे 5-6 मोठे म्हणजे भाऊ आहेत. मुस्लिम ही सगळी जी काही भाऊ आहेत, ही भाऊ याच देशामधले आहेत, यांची मातृभूमी ही आहे, यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि यांना एकाच ठिकाणी आता नांदायचं, एकाच ठिकाणी या सगळ्यांना वास्तव करायचे. आपण सातत्यानं मुस्लिम समाजाला जर द्वेष आणि टॉर्चर जर करत असू की हे म्हणजे पाठीमागे एक अशा पद्धतीची कॉमेंट फिरायची बघा की सगळे दहशतवादी मुस्लिम नाहीत, पण जे कोणी दहशतवादी आहेत ते मात्र मुस्लिमच आहेत. ही कॉमेंट्स असेल किंवा याच पद्धतीनं आजही बघायचं असेल तर मुस्लिमांना दाबलं पाहिजे किंवा यांना म्हणजे यांचा बिमोडच केला पाहिजे, हे अशा पद्धतीची वृत्ती जर असेल तर एकंदरीत ते उफाळून वर आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जितकी तुम्ही दाबता तेवढ्याच पद्धतीनं ते उफाळून वर येतात. याला पर्याय काय आहे? तर पर्याय प्रबोधनकारांच्याच विचाराचा आपल्याला जावं लागतं. प्रबोधनकारांचा विचारच या देशाला पुढे घेऊन जाणारा विचार आहे. म्हणून मित्रांनो, म्हणजे हे प्रबोधनकार असं म्हणतात की एकंदरीत या सगळ्यांना एका सूत्रात आणलं पाहिजे. समान सूत्र काय आहेत? तर समान सूत्र शिक्षणाचं आहे, समान सूत्र संत परंपरेचं आहे, समान सूत्र आराध्य म्हणजे एकंदरीत धार्मिक श्रद्धेचं आहे. याला खतपाणी घातलं पाहिजे, या जोपासल्या पाहिजे. एकमेकांचे सोबत समजा म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत, ज्या करता येण्यासारख्या ते केल्या पाहिजेत. हे सगळं ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मुस्लिम समाजामध्ये म्हणजे एकंदरीत मुस्लिम समाजाचं आता आपल्याला पाहता की सगळे लोक मग असं म्हणतात की मुस्लिमांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते, मग त्यांचा लोकसंग्रह असाच वाढत नाही का? तर या संदर्भामध्ये या देशाला खरं म्हणजे लोकसंख्या कोणतीही वाढणं
हिंदूचे असो मुस्लिमांचे असो हे देशाला या कधीच परवडणार नाही. आता कोरोना लसीचं घ्या, म्हणजे जेवढ्या युरोप खंडाची आणि अमेरिका खंडाची मिळून लोकसंख्या तेवढी या भारत देशाची लोकसंख्या आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट कुठल्याही सत्तेला अन्न वस्त्र निवारा आणि मूलभूत गरजा भागवणं हे सुद्धा एवढं जड जात आहे, तर विकासाच्या गोष्टीला फारसा या ठिकाणी म्हणजे हेच मिळत नाही. म्हणून मला असं सांगायचं आहे की या राजकारण्यांनी या सत्ताधाऱ्यांनी बिलकुल समजा म्हणजे जे काही एक कायदा जो आहे, एक कायदा समान नागरिक कायदा किंवा जे काही लोकसंख्या वाढीचा जो हे असेल म्हणजे कोणाचाही असो, तर या सगळ्यांना अटकाव लावणं याला कोणाचीच दुमत नाही, याला कोणीच नाकारणार नाही. परंतु त्याचबरोबर मुस्लिमांच्या याच्यामध्ये द्वेष करून चालणार नाही, तर त्यांना या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. यांना मदरशाच्या शिक्षणापेक्षा आपलं राष्ट्रीय शिक्षण विज्ञानवादी शिक्षण जे आहे हे विज्ञानवादी शिक्षण देणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये सुद्धा आधुनिक सुधारक जे आहेत हे सुधारक म्हणजे निर्माण झाले पाहिजेत. या अशा वृत्तीला खतपाणी घातलं पाहिजे किंवा याचबरोबर त्यांना शिक्षण देणं, त्यांना नोकऱ्या देणं, यांना आरक्षणाची तरतूद करणं, या सुद्धा गोष्टी करून आपल्या प्रवाहाच्या बरोबर यांना आणलं पाहिजे. हा सुद्धा आपला भाऊच आहे हे गृहीत धरून जर आपण चाललो गेलो तरच या देशामध्ये आपण शांततेनं जगू, शांततेनं नांदू आणि या देशाला आपण पुढे घेऊन जाऊ. यांचा द्वेष करून या आपण चालणार नाही. जसं चार भावामध्ये एका भावाचा सातत्यानं द्वेष केला तर तो बाकीच्याला शांततेनं नांदू देत नाही, तसं हे जे काही आपण 5-6 जे भाऊ आहोत या देशामधल्या हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन हे सगळे जे काही भाऊ आहेत या भावांना शांततेनं नांदायचं असेल तर एकमेकाच्या संदर्भामध्ये विश्वास जो आहे हा विश्वास निर्माण करून द्यावा लागेल. हेच खरं म्हणजे एकंदरीत प्रबोधनकारांचे विचार आहेत. आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे विचार ऐकायला या ठिकाणी उपस्थित राहिलात, प्रबोधनकारांचे विचार ऐकून घेतले, याबद्दल आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सिंधुजन अकादमी यांचेसुद्धा मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो वेळ खूप झालेला आहे. आमचे बरेचसे मित्र जे आहेत तुकाराम बोकारे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतो. या माध्यमातून अनेक आता हे व्याख्यान जे आहे ते यूट्यूबवर सुद्धा जाईल. माझं यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे, आपण तेही सबस्क्राईब करू शकता. याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईन पाहत असलेले आमचे सर्व मित्र या महाराष्ट्रातले या देशामधले या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. आणि खूप वेळ झालेला आहे, या ठिकाणी मी आता थांबतो. पुनश्च आपण प्रबोधनकारांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन पुनश्च भेटू. या विचारावर वसावर आपण काम करू. हे प्रबोधनाचं जे चक्र आहे हे आपण गतीनं फिरवू आपलं, कारण या सर्व समाजसुधारकांनी आपल्या घरावर निखारा ठेवून कार्य केलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. त्यांना प्रत्येक त्यांच्या सुधारणेला प्रचंड विरोध झालेला आहे आणि एवढं करून त्यांनी हे सगळं केल्यामुळं आज आपण सुखाचे दिवस जे आहेत हे सुखाचे दिवस आणि हे सगळं जे काही चांगलं पाहतो ही सगळी त्यांची देण आहे. हे प्रबोधन आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे आपण ते गतीनं केलं पाहिजे. आजही तुम्हाला सांगतो की गेल्या 100 वर्षापूर्वीची स्थिती आज आहे का, तर आज निश्चितपणे बदल झालेला आहे. हा बदल जो आहे तो ऑटोमॅटिकली झालेला नाही, याला अनेक समाजसुधारकांचं रक्त आणि समाजसुधारकांचे श्रम याला कामी पडलेले आहेत. तर हे जे काही आहे चक्र हे आपण गतीनं फिरू. जे 200 वर्षामध्ये बदल होणार आहे तो 100 वर्षामध्ये करू. निश्चित बदल होणार आहे. म्हणजे सत्याचा जय जो आहे आणि एक ना एक दिवस जो आहे हा प्रबोधनाचं युग जे आहे हे प्रबोधनाचं युग निश्चितपणे उमटणार आहे, उलगडणार आहे. याबद्दल कुठलाही किंतु मनामध्ये नाही, कारण आज आपण पाहतो की जसजसा काळ जात आहे तसतसं एकंदरीत सुधारणा ज्या आहेत या सुधारणा सातत्यानं होत आहेत. त्याला गती देण्याचं काम मात्र आपण सगळ्यांनी करू अशा पद्धतीची सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.